रिझन काय त्याच्या मागे? असं वाटत नाही तुला की मुळातच आपण जंगल तोडलं? इन्व्हेस्टमेंट केल्या ते 43 लाख रुपये काय व्हॅल्युएशन बाजारभावानं काय ती कोटीत पण जाईल भविष्यामध्ये. मला त्याशी घेणं देणंच नाहीये, कारण मला अब्जावधी रुपयाचं ऑक्सिजन तिथनं घेतो. हो, ही SIP आहे माझी. मी ऑक्सिजन मध्ये SIP केलं. मला नाही तोडायचं. त्या वडा झाडाच्या सारखं डिझाईन तुटलं जाऊ शकत नाही ना. आपले ज्येष्ठ साहित्यिक राजन खान सर, तर ते एका ठिकाणी म्हणाले होते की डॉक्टर प्रमोद काळे हे एकदम भयानक डॉक्टर आहेत. मी त्यांचं एकही पुस्तक वाचलेलं नाही, पण ऐकून आहे त्यांच्याबद्दल सगळं. पण माझा स्वभाव त्यांचं माझं मॅच झालं आणि आमचं जुळायला लागलं. आम्ही एक सिनेमाच्या प्रीमियरला गेलो होतो. मला वाटतं हा होता घरबंदूक बिर्याणी. हे घरबंदूक बिर्याणी नागराज म्हणजे गार्गी कुलकर्णी इस्लामपूरचे आहे ना. आणि 36 जिल्ह्यामध्ये फिरत असताना एका माणसाला गाठून आपल्याला त्याचं प्रमोशन करायचं आहे, ही आयडिया फार युनिक पद्धतीने आम्ही आखली होती. अनुराग कश्यप आले होते आणि ते म्हणाले आप डॉक्टर काळे हो क्या? हाँ, मुझे आपके बारे में बहुत सुना है, आपने जो प्रमोशन किया है वो यूनिक है. मुझे लगता है कि हम दोनों एक दूसरे के साथ बात करनी चाहिए, थोड़ा एक दूसरे के लिए वक्त निकालना चाहिए. आप मेरे यहाँ खाने क्यों नहीं आते? ज्ञानी माणसं जो काय गप्पा मारायच्या, त्यांना ज्ञान आहे आपल्याला माहिती आहे. माझा प्रवास झाला होता, कांटिळ्या बसल्या होत्या, ते सुन्न झालं होतं आणि परत डोकं सुन्न झालं. म्हटलं त्र्याप्रत्र इथं उतरायला लागलं तुम्हाला. मला पाणी प्यायचं होतं, ऍब्सोल्युटली खरंच पाणी प्यायचं. डॅशबोर्ड असते त्याच्यावरती काढून ठेवला आणि त्याच्यावर रिव्हॉल्वर होतं. ते रिव्हॉल्वर काढलं ठेवलं. पाणी प्यायला आवाज सगळा. गाडी परत म्हटली थांबली, बंद पडली काय? गाडी चालू होती, त्यानं आवाज सगळे बंद केले. नगरपर्यंत पोहोचूपर्यंत कसलाही गाडीशिवाय कसलाही आवाज नव्हता, काय नव्हता. पण नंतर रिअलाइज झालं, मी त्याला बॅग लावायचं पडला. सर ते बंदूक राहिले की अरे म्हटलं. ऍक्च्युली HIV एड्सवरती खूप किस्से, पण एक माझ्या मनाला भावणारा एक किस्सा होता. संगीता नावाची एक रुग्ण आहे, आता ती जगात नाहीये. या महिलेला ज्याला सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं, शेवटची घटका मोज होती. आणि काय डॉक्टर कशाला पाहिजे? नाही, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. आणि मी गेलो तर त्याला अक्षय मरणासन्न अवस्थेत ती बाई होती. आणि ती गेल्या गेल्या तिच्या चेहऱ्यावरती जे काय बारीकसा स्माईल आला, मला फार समाधान होतं त्या गोष्टीचं. नमस्कार, टॉक विथ अनिरुद्ध मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज आपल्याकडे कोण गेस्ट आपण बोलवलेत, बरोबर? तर आज आपल्याकडं जे गेस्ट आपण बोलवलेत फार इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहे, अतिशय सुंदर आहे, माझ्या मनातलं व्यक्तिमत्व आहे असं म्हणाला तरी चालेल, की ज्यांना मी गुरु मानतो. पण गुरु जरी मानत असेल, त्यांनी बऱ्याचशाच गोष्टी मला शिकवल्यात, पण त्यांचं असं कधीही म्हणणं नसतं की ही गोष्ट तू व्यवहारात आणलीच पाहिजेस, वापरलीच पाहिजेस. फक्त त्यांचं एक म्हणणं असतं मनापासून की तू तुझ्या पद्धतीनं जग. त्यांच्यातलं आवडलेली एक गोष्ट अशी आहे, म्हणजे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की अनिरुद्ध, तू या सगळ्या जगापेक्षा थोडंसं वेगळं आहेस आणि मला तुझ्याकडनं काहीतरी वेगळं अपेक्षित आहे, असं नेहमी त्यांचं म्हणणं असतं. आणि ते मला कायम इन्स्पायर करतं ते बोलणं. आणि नेहमी मी तो विचार करत असतो की काय अजून वेगळं करता येईल, छान काय करता येईल, जगता कसं येईल. आणि हे देण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान जर असेल तर त्या ज्या गेस्ट आपण आज बोलवलेत त्या गेस्टचं आहे. आता ते गेस्ट डॉक्टर पण आहेत, रायटर पण आहेत, डिरेक्टर पण आहेत, ॲक्टर पण आहेत, ट्रॅव्हलर पण आहेत, पर्यावरणवादी आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहेत. बापरे सर, काय काय आहेत म्हणजे हे मी तुम्हाला शब्दातच सांगू शकणार नाही आहे, कारण ह्याच्यापेक्षा भरपूर काही अजून सर आहेत. आता सर तसं बघायला गेलं तर भरपूर काही आहेत आणि तसं बघायला गेलं तर सर काहीच नाही आहेत, बरं. आता हे का म्हणतोय हे तुम्हाला बोलल्यानंतर कळणार आहे. म्हणजे सरांना मी आता बोलवणार त्यावेळेला हे बोलल्यानंतर कळेल तुम्हाला. मी जसं पहिल्यांदा म्हटलं ना, फार इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि खूप मजा येणार आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट मी स्वतः रेकमेंड करतो की हा तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण हा पॉडकास्ट म्हणजे तुमच्या मेंटली तुम्हाला अतिशय फ्रेश करणार आहे. तुम्ही एवढे एनर्जेटिक होणार आहेत ना हा पॉडकास्ट बघितल्यानंतर की तुम्ही स्वतःहून मला कॉल किंवा मेसेज करून सांगाल, कमेंटमध्ये सांगाल की अनिरुद्ध हा पॉडकास्ट म्हणजे अगदी भन्नाट होता. एवढं भारी होणार आहे आज. आणि त्यांनीच मला सांगितले की माझं एकाच विषयाचं कौतुक नको, जेवढं माझ्याकडे आहे, जे काही माझ्याकडे आत्ता साठलेलं आहे, साचलेलं आहे, मी जे काही अनुभवलेलं आहे, सगळं मला तुला आणि तुझ्या या टॉक विथ अनिरुद्धच्या परिवाराला द्यायचं आहे. आणि म्हणून मी तुझ्या तिथे येतोय हे सरांनी मला अगदी बजावून सांगितले. आणि म्हणून सरांना मी जे जे प्रश्न विचारणार आहे ते सगळे मी लिहून आणलेत आणि मी ते सरांना मनापासून विचारणार आहे आणि सरांकडे जे काही आहे ते सगळं मी घेणार आहे. फक्त
सर माझ्या विनंतीला मान देऊन इथं आलेत याबद्दल मी सरांचा प्रचंड मोठा आभारी आहे. तर आपण स्वागत करूयात आजचे आपले गेस्ट माननीय आदरणीय श्रीयुत डॉक्टर प्रमोद काळे सर यांचं. सर नमस्कार. नमस्कार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एवढा प्रचंड आनंद झालेला आहे तुम्हाला इथं बघताना की काही व्यक्ती असतात ना सर की आपल्या काळजामध्ये साठलेल्या किंवा आपल्या जवळच्या नाही का की ज्यांनी माझ्या परिवारामध्ये यावं, माझ्या जवळ यावं, मला सगळं द्यावं अशी माझी प्रचंड मनापासूनची एक इच्छा होती. आणि त्यातलं एक सुंदर व्यक्तिमत्व तुम्ही आहात आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमचं आभार पण मानतो, अभिनंदनही करतो. आणि खऱ्या अर्थानं मला खूप आनंद झाला. म्हणजे काय बोलावं हे सुचत नाही. मी अनेक पॉडकास्ट केलेत आणि त्या पॉडकास्टमध्ये मला एवढं बोलायची संधी कधी मिळाली नाही. मी गेटचं स्वागत केलंय पण तुमच्याबद्दल काय बोलू आणि काय नको असं झालेलं आहे मला. आणि अतिशय सुंदर वाटतंय सर की तुम्ही इथं आहात. मला हे पहिल्यांदा विचारायला आवडेल की तुम्हाला इथे येऊन कसं वाटतं, माझ्याशी बोलून कसं वाटेल तुम्हाला. मला पहिल्यांदा हे विचारायला आवडेल की तुझ्या बायकोला आवडेल का आम्ही तुझ्या काळजात आहोत? नाही, तिनं सांगून ठेवलंय की जी तुझ्या काळजातली व्यक्तिमत्व आहेत ना ती अशी जपून ठेवत जा, काही अडचण नाही. कारण काय होतं ना सर, ही व्यक्तिमत्व आहेत ना ही मला खरं म्हणजे भविष्य घडवण्यासाठी खूप कारणीभूत ठरणार आहेत आणि मला ती हवीच आहेत काळजामध्ये. म्हणजे बायकोला ऍडजस्ट करायला लागेल आणि ह्या व्यक्तिमत्वांना मी ठेवणार आहे. नाही, फार इंटरेस्टिंग गप्पा मारायच्यात सर मला तुमच्याशी. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मला हे विचारायला आवडेल सर की आपलं बालपण कुठं गेलं, आपले आई वडील कसे होते आणि त्यांच्याकडून आपले जे झालेले संस्कार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल? अनु खरं सांगू, मला सगळ्यांचं बालपण एकसारखंच गेलेलं असतं. थोडंसं व्हेरिएशन असतं. त्यात एक पक्क गोष्ट असते की आई वडील कुणाचेही असू द्यात आपल्या मुलांसाठी सगळं करतच राहतात. येस. मुद्दा आहे की मुलांनी आई वडिलांच्याकडनं काय घेतलं. माझी आई फार म्हणजे एक्सपोज होणारी बाई नव्हती. फार इंट्रोवर्टेड आहे. तिच्याकडे नेतृत्वाचे कसलेही गुण नव्हते आणि माझ्याकडेही ते गुण आलेले नाहीत. म्हणजे मी असं बऱ्याच वेळा म्हणतो की अरे हे यायला पाहिजे होते गुण, माझ्याकडे आलेले नाहीत. पण माझे वडील जे होते, ज्याला मी तात्या म्हणायचे त्यांना, तर ते फार स्ट्रेट फॉरवर्ड माणूस, फार आक्रमक माणूस, आपलं मत मांडताना अजिबात हायगाई न करणारा माणूस आणि शॉर्ट टेम्पर्ड होता. म्हणजे एखादी गोष्ट खटकली की खटकली. ते मात्र गुण सगळे माझ्याकडे आले. म्हणजे मला एवढं सांगायचं की मुलाखत संपूपर्यंत बी अवेअर. नाही, मी एकदम अवेअरच आहे. आणि राहिला प्रश्न बालपणाचा, खरं म्हणजे मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आई वडिलांनी या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की मुलांसाठी तुम्ही काय करायला पाहिजे. कारण की मी आजही स्वतःला कोसतो की माझं इंग्लिश अजिबात चांगलं नाही, पण मी शिकलो इंग्लिश मिडियममध्ये. ओके, मी मराठी मिडियममध्ये शिकायला पाहिजे होतं आणि मराठीमुळे माझं काहीतरी कल्याण झालं असतं. अनफॉर्च्युनेटली तसं झालं नाही. कारण मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो ती शाळा इंग्लिश मिडियम ट्रायल बेसवर सुरू केली होती आणि माझे वडील शिपाई म्हणून काम करत होते कारखान्यात. तर ती जेवढी शिपाई हमालांची मुलं आहेत त्यांना शाळेत आणायचं, घालायचं आणि ती शाळा रन करायची आणि भविष्यामध्ये ती कशी चालते हे बघायचे. ते एक प्रयोग झाला तो आमच्यावर झाला. अरे बाप. ओके, पण हे सगळं होत असल्यामुळं मला एक कथा मिळाली भविष्यामध्ये. मी ज्याला म्हातारा होईल, माझी नातवंड वगैरे येतील, त्याला मला सांगता येईल की अरे मी अशा शाळेत शिकलो की जिथं खूप कथा तयार झाल्या, फार इंटरेस्टिंग गोष्टी तयार झाल्या. मला सांगताना फार भारी वाटतं की मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये ज्याला माजी विद्यार्थ्यांचा बोर्ड लागला असतो तर त्या ह्याचं 1 नंबरचं नाव माझं होतं. मजेशीर आहे सांगण्यासाठी. हे सांगणारा किस्सा माझ्या बाबतीत घडला त्या शाळेत गेल्यामुळं. बरोबर. आता ती शाळा फार नावाजलेली आहे आणि ती नावाजलेल्या शाळेमध्ये आत गेल्या पोडावरती प्रमोद रघुनाथ काळे हे नाव लागतं. हे भारीच आहे. भारीच आहे. बरोबर. हे एक. आणि राहिला प्रश्न माझ्या वडिलांच्या स्वभावाचा, तर मी शॉर्ट टेम्पर्ड झालोय. आणि कुठल्या बाबतीत झालोय, एखादी गोष्ट चांगली नसेल तर पटकन तिच्या मी रिॲक्ट होतो. ओके. पण एवढ्या वर्षाच्या अनुभवात म्हणजे वैद्यकीय व्यवसायामधले जे काय संयम पाहणं जो प्रकार होता त्या संयमात मात्र एक गोष्ट मी शिकलो की विचारपूर्वक रिॲक्ट व्हायचं आणि लोकांना असं बोलायचं की जेणेकरून त्या लक्षात आलं पाहिजे की अरे आपण चुकलोय, हे बोलायला नाही पाहिजे होतं, आपण करायला नाही पाहिजे. म्हणजे पूर्वी कसं हाणामारी यायचं प्रकरण ते थांबलं, जरा शानपण आलं. ओके. आणि ते मात्र हळूहळू मी डेव्हलप केलं. माझा वडील मात्र तसं नव्हतं, हाणामारीवरची यायचं, नाही पटलं ना हे चुकीचं करता.
असं व्हायचं. ओके. नाही, सरांबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे सर जसं म्हणाले मी वैद्यकीय व्यवसायामध्ये होतो, तर मला आठवतंय की बराचदा मी सरांच्या दवाखान्यात जाऊन बसत होतो आणि सरांच्या दवाखान्यामध्ये अनेक पेशंट यायचे. त्यामध्ये मला आठवतंय असं एक म्हातारी बाई सरांच्या क्लिनिकमध्ये आली होती आणि सरांना म्हणाली की डॉक्टर साहेब मला बरं वाटत नाहीये. तर सरांनी लगेच रिॲक्ट केलं त्याच्यावर की कोणाचं बरं वाटत नाहीये तुला. ते फार इंटरेस्टिंग होतं. तर हे ऐकल्यानंतर त्या आजींच्या चेहऱ्यावर जे स्माईल आलं होतं ना, ते बरंचसंच काही सांगून जात होतं. आणि सरांचा हा स्वभाव हा बऱ्याचशाच पेशंटना बरं करत होता. म्हणजे आता माझ्यासमोर घडलेला अजून एक किस्सा जर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, तर मला आठवतोय की एक गायनेक पेशंट आले होते. नंतर त्यांचे रिपोर्ट घेऊन सरांना दाखवायला सरांच्या केबिनमध्ये ते गेली लेडीज आणि ती म्हणली की सर हे रिपोर्ट घ्या आणि काही असेल तर मला सांगा. तर सर म्हणाले की रिपोर्टचं सगळं ठीक आहे, पण ते तुमचे मिस्टर बाहेर उभे आहेत ना, त्यांना आत बोलवा. तर ती लेडीज म्हणाली की काही अडचण नाही आहे सर, जे काही डेंजरस काही असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी ऐकायला तयार आहे, काही अडचण नाही. तर सर म्हणाले की डेंजर असं काही नाही, काय झालंय बाहेर मी माझी नर्स ठेवली, ती आत्ताच जॉईन झाली आणि तुमचे मिस्टर द्यायची जे काही बोलताय त्याच्यामुळे ती निघून जायची शक्यता जास्त वाटते, तर त्यांना पहिल्यांदा आत बोलवा म्हणजे मग आपण चर्चा करूयात. असे एक इंटरेस्टिंग किस्से बरेचसेच माझ्यासमोर घडलेले आहेत आणि त्यामुळं तर सर ते मला एक विचारायला आवडेल की ते आजारी बाई खळखळून हसली होती, तर त्याचं परत काय झालं? मला फार महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल. म्हणजे मित्रांनो, ह्या अनुषंगानं मी एक गोष्ट सांगेन. मी जे काय शिकलो ते म्हणजे तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं असेल तर नक्की जा आणि ते पालकांनी लक्ष द्या की आपल्या मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये घालवायला पाहिजे. मी असंही म्हणतो, म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं मी इंग्लिश मिडियममध्ये ॲक्च्युली शिकायला नाही पाहिजे होतं, इंग्लिश मिडियममध्ये शिकलो. मी खरं मेडिकलला जायला नाही पाहिजे होतं, मी मेडिकलला गेलो. म्हणजे दोन्ही गोष्टी माझ्या बाबतीत चुकीच्या घडल्या. मी एका कार्यक्रमामध्ये गेलो होतो आणि तिथं मला प्रमुख पाहुणे बोलायला सांगितलं. ते म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? तर मी म्हटलं विद्यार्थ्यांना ज्याला दगडामध्ये इंटरेस्ट असेल तर दगडाविषयीच त्याला आयुष्यभर शिकायला सांगा. तुम्ही सोनं आणि चांदी त्याला देऊ नका, कारण त्यामध्ये त्याचा इंटरेस्ट नाही. बरोबर. माझा इंटरेस्ट हा साहित्यात होता, गप्पा मारण्यात होता, लोकांची अशी इंटरॅक्ट होण्यात होता. माझ्याकडं 2 डॉक्टर आहेत. माझं हॉस्पिटल आत्ताही ते बघतात, ओपीडी बघतात. तर ते लोक एकदम तज्ज्ञ त्यात. पण लोक माझ्या विश्वासावर यायचे, कारण की मी बोलतानाच त्यांना एवढं गोड बोलायचं की त्यांना खात्री वाटायची की अरे आपण इथं बरंच हो. ऍक्च्युली मी नाही बरं करायचं, बरं करणारे ते दोघं होते. बरोबर. ऍक्च्युली मेडिसिन बरं करणारे ते दोघे होते, पण बोलून सायकोलॉजिकल लेवलला मी बरं करायचं. मला सारखं जाणवत राहायचं अरे माझा भाग तो नाही आहे. आता तो जो बाईचा किस्सा सांगितला, मी विसरून गेलो होतो तो किस्सा. तर त्या बाईचा जो किस्सा सांगितला होता, त्या बाईला तिने मला विचारलं की सर बघा त्यांना बोलवायला लागलाय तुम्ही. अरे बाबा म्हटलं, मिस्टरांना यासाठी बोलवतोय की तुला काय झालाय आजार ते मला सांगायचं आहे, आणि तो आजार तुझ्यासमोर यासाठी सांगतोय कारण की तुलाही कळलं की तो आजार फारसा गंभीर नाही. बरोबर. फार स्पष्टपणात मी त्यांना सांगितलं की हे जे रिपोर्ट सांगतायत की त्यामध्ये तुम्हाला गर्भाशयाचा कॅन्सर आहे. ओके. एका सेकंदात ती पांढरी झाली. पांढरी म्हणजे असं भीती होतं. म्हटलं ताई आता पुढचं ऐकून घे, एवढं तुझ्या समोर सांगतो याचा अर्थ ती गंभीर नाहीये. भाऊ म्हणून माझा विश्वास आहे का तुझा? जर भाऊ म्हणून माझा विश्वास असेल तर तू माझ्या ट्रीटमेंटला आहे. बरोबर. मजेशीर गोष्ट अशी आहे की आणि समाधान मिळतं की ती बाई आजही खणखणीत आहे. सुंदर. म्हणजे आता इथं पुण्यातच राहते ती. नाही, तुमचा हा स्वभाव सगळ्या पेशंटना जवळचं करणारा होता. आणि हा स्वभाव म्हणजे काय होतं की एखादा विषय फार गंभीर असतो आणि त्या गंभीर विषयाला अतिशय चेष्टेमध्ये असेल, मस्करीमध्ये असेल आणि हस्त खेळतं वातावरण तयार करून तो गंभीर विषय त्या लोकांपर्यंत ते पोहोचवल्यामुळं कदाचित निम्मा आजार त्यांचा बरा होत असावा. आणि हा स्वभाव कदाचित त्या सगळ्या लोकांना, म्हणजे मलाही तो भावतो आणि इतर लोकांनाही तो अतिशय भावणार आहे. सर, मला सर पुढे विचारायला आवडेल की आपण HIV एड्स याविषयी पण काम केलेलं आहे, तर त्याच्याविषयी कुठला असा किस्सा आहे का जो प्रेक्षकांना किंवा मला सांगायला आवडेल? ॲक्च्युली HIV एड्सवरती खूप किस्से आहेत आणि मी त्याच्यावरती एक पुस्तक पण काढलं होतं. पण एक माझ्या मनाला भावणारा एक किस्सा होता. संगीता नावाची एक रुग्ण आहे, आता ती जगात नाही आहे. आडनाव सांगत नाही कारण तिची आयडेंटिटी मला आजही एक्सपोज करायची नाही. तिला मुलगी आहे, तिचा जावई आहे आणि त्या महिलेला
ज्याला सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं, शेवटची घटका मोज होती, हम्म. आणि मी कुठेतरी फिरायला गेलो होतो. फिरून जस्ट आलो त्यावेळेला एक स्टाफ आला सरकारी दवाखान्यात बोलवायला की सर तुम्हाला असं असं डॉक्टरांनी बोलवलं. त्या सरकारी दवाखान्यात माझे साडूच मेडिकल ऑफिसर होते, आणि त्यांनी विचारलं की काय डॉक्टर कशाला पाहिजे. नाही मला बोलायचं आहे त्यांच्याशी. आणि मी गेलो तर त्याला अक्षय मरणासन्न अवस्थेत ती बाई होती, आणि ती गेल्या गेल्या तिच्या चेहऱ्यावरती जे काय बारीकसा स्माईल आला, मला फार समाधान होतं त्या गोष्टीचं की बऱ्याच पेशंटना मला बघितलं की त्यांना हसायला यायचं. बरोबर की अरे हा म्हणजे माझा चेहरा ठीक आहे, हास्यास्पद आहे असं काही अडचण नाही, पण लोकांना समाधान वाटतं. मी म्हटलं संगीताताई काय कशासाठी बोललोय तुम्हाला, ट्रीटमेंट वगैरे तुम्हाला चालू आहे. म्हणजे डॉक्टर साहेब मी काय आता जगणार नाही याची मला खात्री आहे. तिनं तिच्या बेड खालचं काही डॉक्युमेंट्स काढले, पोस्टाचे एफडीच होत्या त्या. म्हणजे माझी मुलगी आता 13-14 वर्षाची, 18 वर्षाची पूर्ण झाल्यानंतर तिला मिळणार आहे. माझा भावावरती आईवरती पुन्हाच विश्वास नाही, तिचा नवरा मेला होता अगोदर HIV न, पुन्हाच विश्वास नाही, पण तुम्ही हे करायचं आहे, ते सांभाळायचं आहे. अनु ती पोरगी मॅच्युअर होऊपर्यंत ते कागदपत्र माझ्याकडे होते. हा जो काही विश्वास दाखवला ना, तर ग्रेट अर्निंग होतं. ग्रेट म्हणजे ग्रेट. मी परत एकदा सांगतो की मी ऍक्च्युअली भले चुकीच्या क्षेत्रात असेल, पण चुकीच्या क्षेत्रामध्ये मी चांगलं काम करतो, साहित्याच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून. बरोबर. प्रचंड गप्पा मारायला मला प्रचंड आवडायचं. म्हणजे आमचे डिस्ले डॉक्टर वगैरे आत पेशंट चेक करायचं आणि माझ्याकडे काय जबाबदारी असायची, पेशंट गप्पा मारायच्या. म्हणजे ते मेडिकली बरं करत होते आणि तुम्ही काउन्सिलिंगली बरं करत होता. म्हणजे त्यांना मेडिटेशन बरं, आता मला माहिती त्याला काउन्सिलिंगच म्हटलं, ते काउन्सिलिंगनी बरं करत होता तुम्ही. सर एक म्हणजे अगदी जवळचा, म्हणजे मलाही प्रश्न नाही की बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलाय की तुम्ही इस्लामपूरमध्ये, म्हणजे सध्याचं ईश्वरपूर, तर त्या ईश्वरपूरमध्ये तुम्ही लिडिंग प्रॅक्टिस करत होतात, आणि त्यावेळेला इन्कम पण तुमचा साधारणतः 4-5 लाख रुपये असावा. तर हे सगळं असून सुद्धा तुम्ही 2018 साली पूर्णपणे प्रॅक्टिस बंद केली, तर ती का आणि कशासाठी? जगायचं कधी? पण जगण्यासाठी बंद केली ती. अरे मी जे काही 20 वर्ष वैद्यकीय व्यवसाय केला तो खरंच मित्रांनो मनाच्या विरोधात केला. भले मी त्यामुळे मी श्रीमंत झालो, मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या, त्याच्याबद्दल मी आभारच व्यक्त करतो, पण मन हा विषय जो आहे की नाही त्याच्या विरोधात मात्र मी काम करत होतो. माझं मन रमत नव्हतं. आणि 2018ला 1 जानेवारी 2018ला मी माझा दवाखाना बंद केला. ओके. आणि त्यावेळेला मी घरातल्यांना सांगितलं आता मला ते करायचं नाही. माझ्या मनात दुसरा एक विचार होता की आता साठवलेले पैसे खर्चायचे आपल्याला. ओके. ते संपणार कधी पैसे ना आपण साठलेले, ते करत करत राहणार आणि मनासारखं जगणार कधी. तर सोबत म्हणजे मी आता 2018ला हे केलं, सोडलं. आमच्या वडिलांची जी शिकवण होती ती होती. माझा बाप पण कमी पगार होता, बिंदास जगायचा, बिंदास जगत होते. आमच्या बहीण भावांचे ते संस्कार झाले. मागच्या सप्टेंबर 2025ला माझ्या बहिणीनं 6 वर्ष सर्व्हिसला असताना राजीनामा दिला. मी तिला म्हटलं अरे निवांत काम होतं, खेड्यात राहत होती, निसर्गाच्या सानिध्यात राहत होती, आणि तुला नाही म्हटलं मी एकदम तंदुरुस्त आहे, आणि तंदुरुस्त असताना मला जग बघायचं. हो बरोबर. जे काय स्वतःचं नुकसान त्यांनी करून घेतलं, म्हणजे लाखात त्यांचे पगार सगळ्या शिक्षक प्राध्यापक लोकांचे ते सोडायचे आणि बिंदास नोकरी सोडायची. हे जरा तिने थोडंसं उशिरा सोडलं, मी लवकर सोडलं. मला मनसुख जगायचा म्हणून मी ते बंद केलं. पण ऑफकोर्स मी सगळ्यांना हे सांगेन की हे जे काही बोलणं आहे ना माझं आता, इकॉनॉमिकली सेटल झाल्यानंतर बोलणं सहज असतं. बाकीची मुलं खरंच जेन्युनली करतात की नाही आपल्याला हेच करायचं आहे, म्हणजे भीक मागा लागेल पण आपल्याला हेच करायचं, त्यांचं खरं जगणं ते आहे, पण ती रिस्की जगणं आहे. मी थोडासा सेफर साईड तुम्ही थोडंसं बघितलं. म्हणजे मनाविरुद्ध वैद्यकीय व्यवसाय केला, पण तो 20 वर्ष केला सगळ्यांसोबत. तेच ना, म्हणजे 20 वर्ष मी असं म्हणेन मी करण्यापेक्षा नाही पेशंटनी मला करायला लावला, हे फार त्यातलं पॉझिटिव्ह. आणि माझ्यासाठी म्हणजे त्या लोकांना खरंच मी नमस्कार घालेन की माझ्यासाठी ते भले ते रुग्ण असतील पण माझ्यासाठी ते एंटरटेनिंग मूल्यच होते. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणं याच्यामुळे मला खरं सुखकर वाटायचं. बरोबर. त्यांना हसवायचं, मी हसायचं. येस येस येस, मस्त मजा यायची. ते एक छान होतं. आता गेल्या जवळजवळ ह्या वैद्यकीय व्यवसाय सुरू असताना पण आणि बंद केल्यानंतर पण गेल्या 25 वर्षामध्ये तुम्ही जवळजवळ 23 देश फिरलाय. तर सर्वात आवडतं ठिकाण कुठलं आहे की तुम्हाला असं भावलेलं ठिकाण या सगळ्या देशांमधलं, जगातलं सगळ्यात भावलेलं ठिकाण कुठलं? भूटान. ओके. ते का आवडतंय, कशासाठी? बेसिकली मी तर असं म्हणेन की कुठलाही देश हा अनुभूती घेण्यासाठी जायचा असतो.
आयुष्यभरात फक्त एकदाच तुम्ही देश बघणार असाल तर खरंच भूतान बघा. ओके. मग तुमच्या लक्षात येईल की भूतानमध्ये काय आहे. एवढी शांतता, एवढा रिस्पेक्ट एकमेकाचा. आणि रस्त्यावरून समजा तुम्ही वाहनं निघाल्यात, स्लो जातात, त्यांना कोणालाच काही कसली गडबड नाही. ओके. म्हणजे इव्हन घड्याळाला पण गडबड नव्हती. आपण जरा पुढे जाऊया. एकदम स्लो सगळ्यांचं निवांत चालू होतं. समजा चुकून तुमचा तोल रस्त्याच्या बाजूला गेला, म्हणजे रस्त्यावर तुमचा एक पाय पडला, एक बाजू पाय जर रस्त्यावर पडला तरी ट्रॅफिकवाल्याला वाटायचं हा रस्ता क्रॉस करतोय वाटतं, ट्रॅफिक थांबायचं. अरे म्हटलं एका ट्रॅफिक पोलीसवाल्याला सायकलवरने फिरायचं होतो, तिथं आम्ही विचारलं, आम्हाला ते कुंकुम आहे ना डिपार्टमेंटशी निगडीत असल्यामुळे, त्यांना विचारलं, म्हटलं हे तुम्ही सायकलवरने फिरताय, काही गडबडच नाही म्हटलं आपल्याला, इथं गुन्हा नाही कसला काय नाहीये, शून्य क्राईम रेट आहे तो शून्य आहे, तसं काही विषय नाही, आमची काही गडबड नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हटलं आम्ही असं झालं माझ्या बाबतीत रस्ता क्रॉस करताना, तर म्हटलं तसंच होणार आहे, कारण इथं आम्ही भूतानमध्ये हे मानतो की पहिला प्रेफरन्स हा चालणाऱ्याला आहे, गाड्यांचा शोध नंतर लागलाय. म्हणजे तुम्हाला चालणं जे आहे ते पहिल्यांदा त्या लोकांना प्रेफरन्स दिला पाहिजे. ओके. त्या मागचा त्यांचा उद्देश होता. आणखी एक तिकडची मी ते आठवण्याच कारण, मी ज्या हॉटेलमध्ये राहत होतो, लॅविश हॉटेल होतं, आणि तिथं केनली नावाची एक मुलगी होती. केनली ते केनली ते नावाची ती मुलगी होती. आणि 11 वाजले आम्हाला जेवण वगैरे दिल्यानंतर म्हटलं आता तुम्ही तुमच्यासाठी सेपरेट रूम आहेत का? नाही म्हटले मी चालत जाणार. रात्री 11 वाजता म्हटलं चालत जाणार? हो म्हटली, इथंच मी राहते 3 किलोमीटर. त्यावर पण म्हटली सगळी जंगलच आहे. हा म्हटली जंगलात मी जातो. नाही इथं प्राण्यांची भीती नाही, माणसांची भीती आहे. प्राण्यांची नाही, माणसांची नाही, कोणाचीच भीती नावाचा प्रकार. कसलं इम्प्रेशन आहे माहिती का? हा भाग वेगळा की भारत हा माझा कम्फर्ट झोन आहे. कारण की भारत एकमेव असा देश असेल जगातला की ज्याला सगळे ऋतू आहेत तिथं, सगळी सुंदर ठिकाणं पण भारतात आहेत. हा भाग वेगळा. परत एकदा म्हणतो की आपण ते स्पॉइल करायला लागलोय, स्पॉइल करायला लागलोय. नाही, खरंच आहे की भारत अतिशय सुंदर देश आहे, पण आपण भारतातलं सौंदर्य जे आहे ते हळूहळू हरवायला लागलोय, किंवा हळूहळू ते सौंदर्य कमी होत आहे. आणि हे खरंच दुःखद किंवा शोकांतिकाच आहे असं म्हणावं लागेल. सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की घरगुती कार्यक्रमाचे व्हिडिओज तुम्ही अगदी सोशल मीडियावर वगैरे मी पाहिले की तुम्ही टाकत असता, आणि तुम्ही त्यात नृत्य लाजवाब करता, म्हणजे नाचता भारी तुम्ही. तर त्याच्याबद्दल काय सांगायला आवडेल तुम्हाला? मी नाही नाचत, मन नाचतं. अनु तुला खरं सांगू, तुमचं मन नाचत असेल ना, कुठल्याही स्टेप्स असू द्या, तुमच्या स्टेप्सकडे लोकांचं लक्ष नसतं. किती आनंद घेऊन नाचतो आपण, ते इम्पॉर्टंट असतं. म्हणजे गोविंदा मला फार आवडतो, कारण की गोविंदाला सगळ्या जे काही स्टेप्स आहेत ना, त्या स्टेप्स मध्ये सगळ्यात अगोदर स्टेप येते ती चेहऱ्यावर येते, नंतर पाय, हात, कंबरींवर हालते. बरोबर. आणि सेम मी पण ते करत राहतो. मी व्हिडिओ मला आवडतात त्यासाठी, कारण मला माहिती आहे की मी तो क्षण एन्जॉय केला. तुम्हाला कसं येऊ, नाचणं कसं नाचतं हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती मन लावून नाचतं हे महत्वाचं. मन नाचायला पाहिजे, शरीर आपोआप नाचतं. ते इम्पॉर्टंट आहे. मन नाचलं की शरीर नाचतं, हे अतिशय सुंदर सरांनी सांगितलेलं आहे. सर, तुमचा एक मित्र आहे, म्हणजे जवळचा मित्र आहे तुमच्या, राहुल धोत्रे म्हणून. तर त्यांनी एक किस्सा सांगितला होता की तुमच्या बँकेच्या खात्यावर, म्हणजे एक बँक खातं आहे तुमचं की ज्याच्यावर 1.5 लाख रुपये कायम बॅलन्स असतो. म्हणजे हे कशासाठी? म्हणजे त्या बँकेवर तुमची श्रद्धा आहे का तुम्ही 1.5 लाख म्हणजे 1-5 हा आकडा लकी मानताय? आणि मला आपण दोघे एकाच गावचे असल्यामुळं फार माहिती गोळा करून मी अशी लिस्टच काढली. ही वस्तुस्थिती आहे. ऍक्च्युली श्रद्धा आणि लकी आकडा हा विषय नाहीये. ऍक्च्युली अद्दल खातं आहे माझं ते. म्हणजे आपण आयुष्यात कर्ज काढू नये त्यासाठी मी ते अद्दल म्हणून ते खात्यावरती 1.5 लाख रुपये ठेवतो. मी ज्याला पहिल्यांदा कर्ज काढलं, बऱ्याच बँकांनी मला दिलं नाही, कारण माझं मुळात ITR कसं भरायचं असतो हेही माहित नव्हतं. ITR नसताना मी कर्ज काढलं, एका मित्रांनी मदत केली आणि मला त्या बँकेने दिलं. आणि त्या बँकेचे ऋण म्हणू आपण, किंवा मी मिळवलेले अद्दल होते, कारण मी ज्याला 5-5.5 वर्षात कर्ज फेडलं त्याला ते दाम दुप्पट फेडलं. 1.5 लाख रुपयाचे 3 लाख रुपये मी फेडले. 1.5 म्हणजे ऐपत नसताना अक्षरशः 3-3 हजार रुपयाचा हप्ता असायचा. तो हप्ता गोळा करता करता मला नाकीनऊ यायचं. आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय माहितीये का, कर्ज ही मित्रांनो तुमची लाईफस्टाईल बदलून टाकतं, तुमच्या जगण्यावरती मर्यादा आणतं. गरज नसेल तर खरंच कर्ज काढू नका.
ऑफकोर्स मी आता कर्ज काढतो, माझी खूप कर्ज आहेत आता, पण ते आहेत टॅक्स वाचवण्यासाठी ती कर्ज आहेत. पण मी ठरवलंय माझ्या चैनीसाठी मी कधीच हे करणार नाही, कारण की मानसिक चैनी जी आहे की ना आपली, मानसिक सायकोलॉजिकल लेवलला जी चैनी करायची आहे की नाही ती विसरून जातो, ती विसरून जातो आपण. बरोबर बरोबर. मनसोख जगणं विसरून जातो. आणि हे मी 5 वर्षात फार वाईट अनुभवलंय की 5 वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात आणि त्याच्यामुळे आता ते मी मगाशी म्हणालो तसं मी ते अद्दल म्हणून ठेवलंय. राहू दे, आपल्यालाच नेहमी आठवण करून देत जाईल की आपण कर्ज नाही आयुष्यात काढायचं चैनीसाठी. बरोबर बरोबर. तर त्या गोष्टी आहेत. नाही, सुंदर आहे सर. म्हणजे एखाद्या बँकेने केलेले जे काही ऋण आहे तर ते तुम्ही अजूनही लक्षात ठेवलंय आणि म्हणूनच त्या बँक खात्यावर तेवढा बॅलन्स असतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे सरांबद्दलची जी मलाही सरांना विचारायला आवडेल. मी कधी विचारलं नाही सरांना, की पुण्यामध्ये तुमची एक जागा आहे आणि तिथं एक वडाचं झाड होतं मोठं. तर ते जवळजवळ 2 गुंठे जागा आहे आणि त्याची आजची जी व्हॅल्यू आहे म्हणजे त्या जागेची ती जवळजवळ 30-40 लाखाच्या पुढं असेल. म्हणजे 40-50 लाख रुपये त्या जागेची व्हॅल्यू होईल. तर बऱ्याच लोकांनी तुम्हाला सल्ला दिला होता की ते जर वडाचं झाड मोठं आहे तर जर तुम्ही कापलं आणि ती जागा जर तुम्ही वापरायला घेतली तर तुम्हाला खूप चांगला प्रोजेक्ट तिथं करता येईल किंवा खूप चांगलं काहीतरी करता येईल किंवा तुमचा जो बंगला आहे तो थोडासा एक्सपांड करता येईल. बऱ्याच लोकांनी सल्ला दिला, पण तुम्ही ऐकलं नाही कोणाचं काही. तुम्ही म्हणालात की वडाचं झाड मला असंच ठेवायचं. ते का, म्हणजे कशासाठी, रिझन काय त्याच्या मागचं? आणि असं वाटत नाही तुला की मुळातच आपण जंगलं खूप तोडलं? बरोबर. हो, आता वाईट गोष्ट आपण केलेलं आहे, खूप जंगलं तोडले, म्हणजे ऑलरेडी जंगलात अतिक्रमण केलेलं आहे आपण. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की मी इन्व्हेस्टमेंट केले ते 43 लाख रुपये काय व्हॅल्युएशन बाजारभावानं काय ती कोटीत पण जाईल भविष्यामध्ये. मला त्याशी घेणं देणंच नाहीये, कारण मला अब्जावधी रुपयाचं ऑक्सिजन तिथनं घेतोय. दुसऱ्या शब्दात सांगू, ही SIP आहे माझी. SIP असते ना, ते म्युच्युअल फंड मध्ये SIP करतात लोक दर महिन्याला थोडं थोडं. मी ऑक्सिजन मध्ये SIP केलं. ओके. मला सुरक्षित वाटतं ते. हो, मला नाही तोडायचं. राहिला प्रश्न, इंजिनियर मला म्हणत होते की सर आणखी थोडंसं बंगला एक्सपेंड करता येईल किंवा इथे एक वेगळं डिझाईन करता येईल. म्हटलं येड्या, वडा झाडाच्या सारखं डिझाईन वेगळं कुठलंच असू शकत नाही ना. लाईव्ह डिझाईन आहे ते सुंदर आहे. माझ्या गॅलरीत ते ज्या फांद्या आल्यात, मला वाटतंय नॅचरली घरात फांद्या येणं हे फार क्वचित लोकांच्या नशिबात आहे. नाही, खरंच आहे. आणि सगळ्यांना विनंती करेन की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी किमान एक झाड लावा आणि ते आपली ऑक्सिजनची SIP आहे हे मेंदूत कोरून ठेवा. काय म्हणतात? नाही, ते खरंच आहे सर. तुम्ही जे म्हणताय ते योग्यच आहे. बऱ्याच जणांनी आता काय वृक्षतोड एवढी सुरू आहे सर. म्हणजे आपण बघतो अगदी डोंगर पण लोकांनी सोडलेले नाही आहेत. अगदी डोंगरांवर वगैरे पण खूप चालू आहेत. आता रोडची काही कामं चालू आहेत किंवा आता विमानतळ वगैरे नवीन होत आहेत आणि त्याच्यासाठी हजारो एकर जमीन ही ॲक्वायर केली जाते आणि हजारो एकर जमिनीवरची सगळी झाडं तोडली जातात. आणि त्या सगळ्या अनुषंगानं किंवा त्या पार्श्वभूमीवर तुम्ही या 2 गुंठे जागेमध्ये सुद्धा तुम्ही जर जे एवढी मोठी SIP करून ठेवली आहे हे खरंच स्फूर्तिदायक आहे. म्हणजे लोकांनी हे शिकलं पाहिजे, लोकांनी हे घेतलं पाहिजे. आता हे प्रत्येक लोक कसे घेतात माहीत नाही, पण खऱ्या अर्थाने हे शिकण्यासारखं आहे लोकांसाठी असं मला वाटतं. एक इंटरेस्टिंग किस्सा आहे सर तुमच्याबद्दलचा हिच हायकिंगच्या संदर्भात. आणि तुम्हाला हिच हायकिंग आवडतं. आता बऱ्याच लोकांना हिच हायकिंग म्हणजे काही माहिती नसेल, हे सरच सांगतील स्वतःहून. मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की सरांच्या नावावर जवळजवळ 6-7 गाड्या असतील ज्यामध्ये लक्झरियस ब्रँड आहेत. पण सर कधीही त्या गाड्यांनी फिरताना मी बघितलेलं नाही आहेत. सर ट्रक असतील, आपले डमडम असतील, रिक्षा असतील, ह्याच्यापेक्षाही सुद्धा म्हणजे हात दाखवून गाडी थांबवणं आणि त्याच्यावरनं फिरायला जाणं हे सरांना फार आवडतं. हे का आणि कशासाठी हे सरांकडूनच आपण ऐकूया. सर कशासाठी हे सगळं? हिच हायकिंग म्हणजे काय? सोडतोस काय जरा? पुढं सोड म्हणजे हिच हायकिंग काय तेव्हा. ओके. ह्या सगळ्या प्रवासात खूप वेगवेगळी लोक भेटतात. तुम्ही एकटा प्रवास करत असाल, मग ती लक्झरीज गाडी असू दे, विमान असू दे, काही असू दे, त्यामध्ये तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला जग नाही बघायला मिळत. हिच हायकिंगची मजा एक अशी आहे की तुम्ही एकाशी कम्युनिकेट करू शकता का, हे पहिला मुद्दा तिथे क्रिएट होतो. म्हणजे दादा मला सोडतोस का पुढं, हे कम्युनिकेशनचा पहिला टप्पा आहे. बरोबर. आणि तो तुम्ही किती प्रभावीपणे करू शकता हे कळतं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या दरम्यान, त्या प्रवास दरम्यान एक नवीन माणसाची ओळख होते, गप्पा टप्पा होतात, मे बी वेगळा विषय सापडू शकतो. बरोबर. मी असं खूप वेळा ट्रकमधनं वगैरे जाताना
अफलातून माणसं भेटलेले आहेत मला. हम्म. एक किस्सा मी तुला सांगतो. चिते दूध संघाच्या ट्रकमधनं मी इस्लामपूरला निघालो होतो काय, आणि चिते दूध संघाच्या ह्याच्यात ट्रकच्या मागच्या जो ड्रायव्हर आहे त्याच्या मागच्या सीटवरती बसलो होतो. तिथं बसण्याचं कारण काय म्हणजे ऍक्च्युली ती सीट माझ्यासाठी अजिबात कम्फर्टेबल नाही. 6 फूट उंची मनाला ती अजिबात कम्फर्टेबल एकदम छोटी आहे. तो जे वडाप करत जातो ना, तर ते हे बसा ते बसा. ऍक्च्युली चिते दूध संघाचं तिचं स्ट्रिक्ट लिहिलं असते, कुणी वडाप करू नये, तुमच्या जबाबदारी तुम्ही बसा. ड्रायव्हर ठीक आहे ते घेतात, 4 पैसे त्यांना घेतात, हा भाग वेगळा. तर तिथं मागं बसायचं म्हणजे ती दुसरी लोक येतात, जरा आत सारखा नको, मी आत अगोदर सरकून बसतोय, माझी मी जागा घेतो. आणि इस्लामपुरात मी अष्टनाक्यावरती पोहोचल्यावरती एक भारीतली गाडी रस्त्यावर उभारली होती. या ड्रायव्हरनं शिवी हसडली की मला अमुक म्हणजे ब्ला 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 त्याच्या भाषेत आपलं त्यानं शिवी दिली आणि म्हटलं बा गाड्या आडव्याला होतात. म्हटलं दादा मी माफी मागतो त्या याच्यावर, तुम्ही कशाला माफी मागताय. म्हटलं त्याला अक्कल पाहिजे का नको. नाही म्हटलं माझा ड्रायव्हर आहे, माझीच गाडी आहे. म्हणजे तो जे 180 डिग्रीमध्ये फिरला ना बघ करून माग, म्हटलं तुमची गाडी आहे. म्हटलं हो माझीच गाडी आहे. त्याला ती चेष्टा वाटते. त्यानं मी उतरल्यावर पुढे निघून जायला पाहिजे होतं. बरोबर, त्यानं ते पाहिलं. हा थांबला तर काय होतं, ड्रायव्हर आला, त्यानं बॅग घेतली, बॅग ठेवली आणि मग ती गाडी निघाल्यानंतर मग त्याला मजेशीर असते त्या रिॲक्शन कुणालाच बघायला मिळालं नसते. बरोबर, मजेशीर रिॲक्शन मजेशीर. ते अशीच एक मजेशीर रिॲक्शन आहे, म्हणजे मजेशीर किस्सा आहे की म्हणजे मी तुमच्या रिसेंटलीच मी बघितला होता सोशल मीडियावर, तुम्ही शेअर केला होता. कुठला रे? आयफोनच्या संदर्भातला, की तुमचा आयफोन हरवला होता आणि तो आयफोन हरवल्यानंतर त्या गोष्टी काही घडल्या तुमच्या बाबतीत आणि त्या फार मजेशीर होत्या. आता बऱ्याच लोकांनी तुमचा चॅनल बघितला नसावा किंवा ते सोशल मीडियावर ऐकलं नसावं, तर ते एकदा परत सांगा की तो किस्सा काय होता आयफोनचा. कधी कधी वाटतंय तो आयफोन मी फक्त हरवण्यासाठी घेतलाय की काय. आणि मी एकदा नाही 2 वेळा तो आयफोन हरवला. अरे बापरे. ओके, म्हणजे पोलिस आता मला ओळखायला लागले, हे आयफोनवाला आ गया. काय झालं होतं, मी इथंच पुण्यात एका ठिकाणी फळं घेत होतो आणि इकडे एक माणूस आला, तो पण फळं घ्यायला. इकडे एक माणूस आला, तोही फळं घ्यायला लागला. पण इकडचा माणूस फळं घ्यायच्या ऐवजी ते तुडवायला लागला. अन्न मात्र करून नये साधी भावना. त्यांना म्हटलं दादा अरे लक्ष दे की खाली तू तुडवायला लागलाय. ओके 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 सॉरी म्हटला. एवढंच क्षण रे, ओके ओके सॉरी. एवढ्यात मला किस्सा हलका जाणवला. अरे किस्सा माझा कुठं आहे, माझं मन हलकंच केलं. झालं होतं काय, तो जस्ट एका मित्रानं अमेरिकेहून पाठवला होता तो आयफोन, आणि त्याला लॉक पण नव्हतं, गायब झाला की फोन. तिथनं पटकन त्याला ह्याच्या घेतला नंबर, फळभाजीवाल्याला म्हटलं जरा फोन देतो त्याला. स्विच ऑफ पण लागला, संपला विषय. पोलीस स्टेशनला आलो आणि 6-6:30 वाजले होते. म्हटलं साहेब माझा फोन गेलाय. तो म्हटला चोरला गेलाय का हरवलाय. 1.5 लाख रुपयाचा फोन गेलाय आणि तुम्ही काय प्रश्न हे मला विचारायचं होतं त्यांना. नाही विचारलं. ते अगोदर तापलं होतं. अगोदर 2 प्रकरणं पुढे बसली होती घटस्फोटाची, पावसातली भांडणाची. बरोबर, काय जितो कॉन्स्टेबल घरात भांडणाला असेल, यांची भांडणं बघायची. त्यात मी माझा फोन सांगायला लागले. तो म्हटलं खिशात एक शनी होता, दुसऱ्या शनी नव्हता. या प्रोसेसला काय म्हणतात, चोरी का गाळ बघा. आणि मला म्हटलं ते द्या. ठीक आहे बसा. 8:30 वाजले तरी मला कुणी दखल घेतली नाही. मीन वाईल मध्ये तिथल्या एका PSIचा वाढदिवस साजरा केला त्यांनी. कोणतरी कोणाची म्हैस आली होती, ती खरबीज आणली, ती खाल्ली. मला पण माणूस काय त्यांच्याकडे, त्यांनी मला विचारलं खाणार काय, मी खात नाही. हे उपकारच त्यांचे. तर त्यांनी विचारलं, म्हटलं साहेब माझं ते हे करा की. बरं म्हटलं. मग त्याने आपलं बाहेर सेतू आहे ते ई-सेवा केंद्र वगैरे, ते जावं आणि ह्या ह्याच्यावरती हे करा. म्हटलं सर तिकडे मी शाखा उभा केल्या काय पोलीस स्टेशनची. नाही म्हटलं ते ऑनलाईन तक्रार दाखल करा. म्हटलं साहेब मी इथं 2 तास बसवून घेतले, त्यानंतर तुम्ही तिकडे पाठवायला लागला. म्हटलं इथंच लिहून द्या मला तक्रार, मला इथंच द्यायची आहे. बसा म्हटला. त्याने लिहून दिली. मग मी आमचे ॲडव्होकेट सुहास पाटील आहेत इस्लामपूरचे, ईश्वरपूरच्या, त्यांना म्हटलं पाटील साहेब जरा हे बघा, मी FIR दाखल केलं. तर ते म्हटले डॉक्टर साहेब तुमच्या मोबाईलची किंमत केल्या 4,000 रुपये. म्हटलं 1.5 लाख रुपयाचा फोन आहे, 1 महिना व्हायचा आहे, तर 4,000 रुपये केला. म्हटलं आणि NC आहे. म्हटलं नॉन कॉग्निजेबल. म्हटलं हो NC आहे. याचा अर्थ असा साधा आहे की काय डॉक्टर आणि त्यांचा गेलेला मोबाईल हा दखलपात्र नाही, अदखलपात्र गुन्हा.
म्हटलं याचा फायदा तोटा आहे. म्हटलं इन्शुरन्स मिळणार नाही तुम्हाला. मित्र म्हणजे इन्शुरन्स मिळणार नाही. परत त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले जावा ते आमची आता नवीन सुरू केली इथलं पोलीस स्टेशन, इथं अजून कागद नाहीत, कात्रज पोलीस स्टेशनला जावा. तिथे गेलो, सगळ्यांना ते दाखवलं. दुसऱ्या दिवशी ते साहेब असं असं झालंय. आता मीन वाईल मी काय केलं होतं, मी कुमकुमी आहे असं बसतं. अरे यांनी माझा फुटबॉल केलाय, तास 2 तास थांबवलं, काय दखल घेतली, दखल घेतली, टाकलं सोशल मीडियावरती. बरोबर. सोशल मीडियावरती टाकलं आणि 6 वाजता आले की पोलीस खटखट. डॉक्टर काळे का? म्हटलं हो. म्हटलं गुड मॉर्निंग साहेब. तर म्हटले तुम्ही ते सोशल मीडियावर पोलिसांची बदनामी करणारं काय टाकलंय? म्हटलं वस्तुस्थितीमध्ये बदनामी होती मला माहित नाही. म्हटलं वस्तुस्थिती मी लिहिली, यातलं काय खोटं असेल तर सीसीटीव्ही तुमच्या बघा, हे झालंय ते लिहिलंय. नाही ते काढा आणि हे करा, नाही तर साहेबांनी तुम्हाला बोललंय. म्हटलं साहेबांना सांगा आंघोळ झाल्यावर येतो मी. माझा म्हटलं मला फोन पाहिजे, बाकी काय माहित नाही. अहो म्हटले आयफोन कधीच सापडत नाही, कारण की तुमचं ई कार्ड आहे त्यात. त्यामुळं त्या माणसाला तो फोन वापरता पण येणार नाही, तो फक्त स्पेअर पार्ट काढलं आणि विकून जाईल. हे म्हटलं गुड न्यूज, याला सकाळ सकाळी सापडू शकत नाही. म्हटलं माझं तर त्यांनी परत ते FIR दाखल केली त्याची मोठ्या किमतीचं, आणि मात्र त्यांनी जातीनं लक्ष दिलं त्यामध्ये. आणि त्यांचा मला वरच्या फोन आहे, ते पोस्ट काढून टाकाय की. म्हटलं माझा फोन सापडला पाहिजे, तुम्हाला सापडला तर मी शोधतो. बरोबर. आणि मग एक दिवस मी त्यांना कॉल केला की माझा फोन असं कर्नाटकात आहे आणि तू सापडलं. तर म्हणजे तुम्हाला कसं काय माहिती? म्हटलं असंच काय आलं. आणि मग त्यांना तो फोन मिळाला, दिला त्यांनी, आणि मग मी ती पोस्ट काढून टाकली सोशल मीडियावर. ओके. एक पण दुसऱ्यांदा परत फोन गेला, त्याची तर फार वेगळीच किस्सा. तो किस्सा असा की फोन चोरला गेला माझा. मला माहिती झालं फोन चोरला गेलाय. मी पटकन पोलीस स्टेशनला गेलो. म्हटलं माझा दुसऱ्यांदा फोन गेलाय, तुम्हाला काय मला निष्काळजी म्हणायची ते म्हणा, पण आता ट्रेकिंगला लावा तो फोन लवकरच. ओळख झाली होती 2-3 आणि ते ट्रेकिंगला लक्षात आलं ते फोन इकडे फिरायला लागला, ट्रॅव्हलिंग करायला लागला. कोणतं ट्रॅव्हलिंग करत होता. आणि मग एका ठिकाणी ट्रॅव्हलिंग थांबला त्याचा. मग आम्ही पटकन जाऊन तिथं बघितलं तर कुठंच नाही. तिथं होतं ते वोडाफोनचं काय ते VIचं टॉवर. आणि त्यांनी मग मला पोलीस म्हणले 1 किलोमीटरच्या परिसरात कुठं तुमचा फोन असेल, आता 1 किलोमीटर कुठं. मग ते आपलं पोलीस स्टेशनला गेलो. म्हटलं फक्त FIR तर दाखल करून द्या, राहू दे फोन. तुम्ही पण वैतागलाय आता त्या फोनला, मलाही वैताग आलाय. दुष्टावलेला फोन आहे म्हटलं, त्याला लिंबू मिरची काय मारली नव्हती. बरोबर. आणि 10 वाजता मला एका बाईचा फोन आला की म्हटले काय ते, मी कॉल केला तर तिने उचलला. ती बाई म्हणाली मला तुमचा फोन सापडलाय आणि तो घेऊन जावा. म्हटलं कुठं? तर तिने 3ऱ्याच ठिकाणचं पिंपळी गुरव ते तिकडचा. म्हटलं तुम्ही तिकडं कसं काय फोन घेऊन? म्हटली मला वाटेत सापडला तो, आणि मी ते घरला घेऊन आले. आता यातली मजेशीर गोष्ट काय माहिती आहे का? ज्यानं चोरला होता तो आता हुडकत असणार आहे माझा फोन कुठे गेला. भारी होतं त्यातलं. एवढा फोन सापडले झालं नव्हता. ज्याच्याकडनं म्हणजे चोरला त्याच्याकडनं हरवला, दुःखी झाला असेल. अरे बापरे, 1.5 लाखाचा माझा फोन गेला. नाही हे किस्से भयानकच आहेत. आणि असे कुठले किस्से आहेत सर की जे तुम्हाला रिव्हॉल्व करायला आवडतील? असा कुठला एक मजेशीर किस्सा, जसं की मी मध्ये तुमचा एक किस्सा भाजीपाल्याबरोबरचा ऐकला होता, जो रिव्हॉल्वरचा एक किस्सा आहे, तर तो एक ऐकायला आवडेल सर प्रेक्षकांना माझ्या. ऍक्च्युली अशा गोष्टी करू नयेत, सोशल मीडियावरती टाकू नयेत, पण इंटरेस्टिंग किस्सा होता, गंभीर नव्हता, म्हणून मला तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करायचा. येस. किस्सा असं झाला होता की मला नगरला जायचं होतं आणि दौंडवरनं मी नगरला निघालो होतो. ओके. रात्रीचे 8, 8:15 वगैरे वाजले होते आणि हिचहायकिंग एकानं एक होता तरकारी ट्रान्सपोर्ट करणारा, तो निघाला होता लातूरला. मग त्याला हात दाखवला, बस वगैरे काय नव्हती. आणि तो जो मधला पॅच आहे, म्हणजे दौंड पासून नगरला जायचं जो मधला पॅच आहे, रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेला. मला वाटतं 2022-23 मधली गोष्ट आहे. तर तिथं रस्त्याचं काम चालू होतं आणि तिथं चोऱ्या माऱ्या फार होतात, पारसी पारधी वगैरे तिथं लुटमार करतात. असं एक खरं खोटं मला माहित नाही, पण तिथं ऐकिवात होतं माझं की तसं तिथं होतं. आणि मग निघालो त्याच्याबरोबर. आणि जाताना म्हटलं पुढं कळावं की मला यायला उशीर व्हायला, गाडी जरा उशिरा पाठवून द्या. फोन काढून त्याला कॉल करतो, तो हे तो काही यानं काय केलं, गाडीतलं डॉल्बी DTS सगळं स्पीकर बिकर दान सुरू केलं. अरे बापरे, म्हणजे बाहेरच्या हादरेने आतल्या हादरे कंबाईन हादरे मी घ्यायला लागलो. अरे म्हटलं हा काय प्रकार आहे? त्याला म्हटलं दादा जरा आवाज कमी कर, मला एक कॉल करायचा आहे.
आवाज कमी करायच्या ऐवजी स्पीड कमी केलं आणि म्हटलं उतरा खाली. 9 वाजता आले होते तोपर्यंत. अर्धा तासाचा प्रवास झाला होता, कांटिळ्या बसल्या होत्या, हे सुन्न झालं होतं आणि परत डोकं सुन्न झालं. म्हटलं त्र्याप्रत्री इथं उतरायला लागलं तुम्हाला. भले माझ्याकडे चोरण्यासारखं काही नाही, पण काहीच नाही म्हटलं, कपडे काढून घेतले तर केवढ्याला पुढे उतरणं शक्य नाही. तू बाबा तुझं ऐकू, सॉरी म्हटलं, गाडी तुझी, डॉल्बी तुझा, चालू ठेव. काय असेल तर जाऊ म्हटलं पुढं. आणि हे करत असताना काय झालं, मला पाणी प्यायचं होतं, ऍब्सोल्युटली खरंच पाणी प्यायचं होतं. बाटली गेली होती खाली तळाला, तळाला गेली आणि ती बाटली काढायचं सापडे ना. मग ते काय टॉवेल होता जरा बाजूला काढ, त्याचं ते पुढं जे डॅशबोर्ड असतं त्याच्यावरती काढून ठेवला आणि त्याच्यावर रिव्हॉल्वर होतं, ते रिव्हॉल्वर काढलं ते ठेवलं. पाणी प्यायला आवाज सगळा बंद. गाडी परत म्हटली थांबली, बंद पडली काय, गाडी चालू होती त्याला आवाज सगळे बंद केले. नगरपर्यंत पोहोचूपर्यंत कसलाही गाडीशिवाय कसलाही आवाज नव्हता, काय नव्हता. तो म्हटला सर नगरमध्ये होता, कोल्ड्रिंक आणू तुमच्यासाठी. पण नंतर रिअलाइज झालं, मी त्याला बॅग लावायला तर म्हटला सर ते तुमचं ते बंदूक राहिले की. अरे म्हटलं असं ह्याच्यामुळे झालंय सगळं. नाही पण सर याच्यातून एक गोष्ट खरंच आपल्याला कळते की ही जी गोष्ट आहे म्हणजे उदाहरणार्थ माणूस म्हणून आपल्याला काय किंमत आहे हे कळतं सर याच्यातून, की एखादा सामान्य माणूस जर त्या ठिकाणी असता तर त्याने कधी आवाज कमी केला नसता किंवा काही नाही. आपल्याला माणूस म्हणून काय किंमत आहे हे कळतं. म्हणजे त्यांनी त्यावेळेला रिव्हॉल्वरला किंमत दिली पण माणसाला नाही. तर ही एक गंभीरता मला वाटते घ्यायला हवी. सध्या महाराष्ट्रभर सर एक वादळ आहे मोठं, द फ्लोक आख्यान म्हणून. ईश्वर अंधारे, हर्ष विजय तर यांनी मिळून तयार केलेलं एक फ्लोक आख्यान खूप महाराष्ट्रभर गाजतंय सध्या. तर ते तयार होत असताना ते तुमचं एक मोलाचं योगदान लाभलेलं आहे. तर तो काय किस्सा आहे किंवा ते मोलाचं योगदान काय आहे ते ऐकायला आवडेल सर. ॲक्च्युली हर्ष विजय म्हणतात की योगदान आहे, म्हणजे मला तोपर्यंत माहीत नव्हतं माझं योगदान आहे. मुळात काय झालं, मला आम्ही इस्लामपूरमध्ये असताना, ईश्वरपूरमध्ये असताना आमची एक टीम होती. मला वाटतं तू होतास का त्या टीममध्ये? हां, तू पण होतास. आता फार जुना किस्सा आहे, 20-एक वर्ष झाले. अधिक गाडगे, दीपक वाघ वगैरे सगळे होते. विजय नांगरे होते, विजय नांगरे सर, जगन्नाथ नांगरे होते, जगन्नाथ नांगरे सर, जयकर जाधव सर होते. या सगळ्यांनी आम्ही मिळून लोकजागर महाराष्ट्राचा एक कार्यक्रम केला. त्यात महाराष्ट्रातील लोकगीतं पण होती आणि लोकनृत्य पण होती. त्यात डोंबारी नृत्य मी करायचं आणि काही पार्श्वगायनाला पण मी होतो. फार लांब उभा करायचे. तर ते सगळं चालू होतं. त्याचा एक अनुभव होता माझ्या. आणि मीनवाईल माझ्या एका चित्रपटाला म्युझिक देण्यासाठी, कारण मला यांचं नाटकाचा हे माहीत होतं, नाटकाला हे द्यायचे, एकांकिकेला वगैरे म्युझिक द्यायचे, त्यामुळे त्या पोरांचा आवाका माहीत होता. म्हणून माझ्या एका चित्रपटाला म्युझिक देण्यासाठी मी त्यांना बोलवलं होतं. मला आवडली ती पोरं, त्यांच्या लोकगीताचा चांगला सेन्स आहे. आणि मग त्यांनी एकदा हा कार्यक्रम द फोक आख्यान, महाराष्ट्रभर अक्षरशः ब्लॅक नव्हता त्या टिकटिकीतल्या, ते फोक आख्यानचा कार्यक्रम त्यांनी अरेंज केला. आणि मला अचानकपणे एक दिवस त्यांचा फोन आला की सर घरी आहात का? तर म्हटलं आहे, येतोय घरी. मग ते घरी आले आणि म्हणाले सर हे पहिली निमंत्रण पत्रिका तुम्हाला देतोय. म्हटलं भारी वाटणं साहजिकच आहे ना, आपल्याला एवढं कोणतं पुण्यातून रिस्पेक्ट देत नाही. पुणेकरांच्याकडनं रिस्पेक्ट मिळते, फार ग्रेट गोष्ट आहे. पुणेकरांकडनं रिस्पेक्ट. चंद्रावर पोचल्यानंतर कुठं पोचतं तर पुण्यात पोचते. तर मग ते दिलं आणि मला लोकांना आवडते प्रचंड. मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं प्रमोशन सुरू केलं, कारण मला तिथं बॅकग्राऊंड सगळं माहिती आहे. लोककलेचं, बरोबर, लोककलेचं बॅकग्राऊंड माहिती आहे, ज्ञान आहे असं म्हणत, माहिती आहे त्यातली. म्हणून मी माझे शब्द वापरून त्याचं सुरू केलं. आणि मी कार्यक्रम बघायला गेलो आणि त्यांनी काय केलं, कार्यक्रम संपल्यानंतर सगळ्या लोकांना अभिवादन केलं, नमस्कार वगैरे घातले, आभार मानले. आणि आभार मानत असताना पहिल्यांदा त्यांनी मला स्टेजवरती बोललो. मी थोडं चकित झालो, म्हटलं मला त्यासाठी बोलवलंय. बरोबर. तर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की डॉक्टर प्रमोद काळे एक अशी व्यक्ती आहे की ज्या माणसाला आम्ही या कार्यक्रमात कसल्याही प्रकारे इन्व्हॉल्व करून घेतलं नव्हतं, फक्त निमंत्रण पत्रिकेशिवाय, तरी सुद्धा सगळ्यात जास्त प्रमोशन कुणी केलं असेल तर या माणसानं आमच्या कार्यक्रमाचं केलं. क्या बात आहे, क्या बात. आणि ते सगळ्या लोकांच्या समोर झालं आणि त्याची भाषणं वगैरे म्हणजे काय ते क्लिप्स आहेत ते व्हायरल झाले. मग सगळ्यांना लक्षात आलं की हा माणूस त्यांच्याशी अटॅच आहे. ऍक्च्युली मी माझं कर्तव्य कलेच्या प्रती पार पाडत होतो. मे बी ती सेन्सिटिव्हिटी त्यांनाही आवडली असेल. आणि आजही म्हणजे जिथं कार्यक्रम होतात
कुठं कार्यक्रम असले तर मग लोक मलाच फोन करतात, सर हर्ष विजयला सांगा आम्हाला तिकटी पाहिजे, ते तिकीट हवी आहे किंवा जिथं शक्य आहे तिथे मी फोन करून नाही. अगदी फ्लोक आख्यानाबद्दलच बोलायचं म्हटलं तर ते महाराष्ट्रभर नाही, आता महाराष्ट्राच्या बाहेरही झालाय. आणि आता रिसेंट डेजमध्ये मी त्यांचे पोस्ट बघितल्या, त्या आउट ऑफ इंडिया पण त्यांचे काही शोज होत आहेत आता सध्या, आउट ऑफ इंडिया पण चालू आहेत. अतिशय सुंदर, आणि त्याचा पाया जर तुमच्याकडून होत असेल तर हे खूप सुंदर घडलेलं आहे सर. अजून एक किस्सा आहे सर तुमच्या बाबतीतला. अनुराग कश्यप जे डिरेक्टर आहेत, म्हणजे अगदीच मोठे मोठे पिक्चर्स त्यांनी केलेले आहेत, तर त्यांनी तुम्हाला जेवायला बोलवलं, तो काय किस्सा आहे? मोठी माणसं आहेत, ते खूप लोकांना बोलवतात, काय डॉक्टरांना नाही, पण ते काय डॉक्टरांना बोलवलं तो किस्सा आम्हाला ऐकायला आवडेल, कारण एवढी मोठी लोक आम्हाला बोलवत नाही, काय डॉक्टरांना बोलवत. तू नॉनव्हेज खात नाहीस ना, नॉनव्हेज मुळे मला बोलवलं नसेल, त्यामुळे बोलला. त्यांची इच्छा प्रचंड झाली असावी. अरे काय झालं, माझे एक मित्र आहेत विनोद कांबळे म्हणून, त्याचं एक नॅशनल अवॉर्ड फिल्म आहे कस्तुरी नावाची. ओके. आणि त्याचं प्रमोशनचं स्ट्रॅटेजी आखायचं चालल्या होत्या. त्याचं प्रेझेंट, तो सिनेमा प्रेझेंट कुणी केला, नागराज मंजुळे आणि अनुराग कश्यप. ओके. त्यांनी तो सिनेमा प्रेझेंट केला होता. पण तो सिनेमाकडं त्यांना त्यांच्या बिझी शेड्यूलमधनं त्यांनी काय योगदान होतं तर ते प्रेझेंट करतात, साहजिक आहे, त्यांच्या नावाला किंमत आहे, वजन आहे, आणि लोक तो सिनेमा बघायला येणार. पण तो सिनेमा लोकांच्यापर्यंत पोहोचणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि हे करत असताना मी काय केलं, त्याचं प्रमोशन सुरू केलं आणि मॅन टू मॅन प्रमोशन केलं. ओके. म्हणजे कुणाला पटणार नाही की बाबा महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये फिरायचं, आणि 36 जिल्ह्यामध्ये फिरत असताना एका माणसाला गाठून आपल्याला त्याचं प्रमोशन करायचं आहे. ही आयडिया फार युनिक पद्धतीने आम्ही आखली होती. ओके. एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना प्रवृत्त केलं की तुम्ही सिनेमा तुमच्या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्यांना दाखवायला सांगा. मग त्यांनी बल्कमध्ये तिकिटी खरेदी केल्या, त्या तिकिटी आम्ही लोकांना दिल्या, आणि जी स्ट्रॅटेजी राबवली गेली लोकांच्यापर्यंत सिनेमा पोहोचवण्याची, ती स्ट्रॅटेजी एकदा प्रीमियरला आम्ही मुंबईमध्ये अंधेरीला अनुराग कश्यप आले होते, आणि ते म्हणाले आप डॉक्टर काळे हो क्या. म्हटलं हाँ. मुझे आपके बारे में बहुत सुना है, आपने जो प्रमोशन किया है वो यूनिक है, मुझे लगता है कि हम दोनों को एक दूसरे के साथ बात करनी चाहिए, थोड़ा एक दूसरे के लिए वक्त निकालना चाहिए, आप मेरे यहाँ खाने क्यों नहीं आते. ओके. मग अनुराग मी वाट बघतोय कधीपर्यंत, बिझी आहेत ते, मलाही ते शक्य नाहीये. आणि मुळात कसं आहे अनु, आपण गप्पा मारतोय, ज्ञानी माणसं जेव्हा काय गप्पा मारायच्या, त्यांना ज्ञान आहे आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला फक्त माहिती आहे, हे त्यांना माहित झालं तर आपल्याला काय माहिती आहे हे त्यांना माहित झालं तर आपल्याला माहिती होणार नाही काहीच. नाही सर, अजून एक पिक्चर आहे की ज्याचं तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर प्रमोशन केलेलं आहे, आणि त्या पिक्चरनी बऱ्याचशाच गोष्टी पादाक्रांत केल्या आणि खूप गोष्टी काही मिळवल्या. तर त्या पिक्चरचं नाव होतं तेंडल्या. बरोबर. तर त्याचं खूप प्रमोशन केलं होतं. तर त्या तेंडल्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तेंडल्याचा मी अजिबात भाग नव्हतो, जसं पोक आख्यांचा भाग नव्हतो तेंडल्याचाही मी भाग नव्हतो. ओके. सगळ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून आणि ह्या कॅमेऱ्यात बघून मी एक गोष्ट सांगतो की मला सचिन जाधवचे आभार मानायचे, कारण की तेंडल्यानं मला ॲक्च्युली फिल्म लाईनमध्ये आणि सोशल मीडियावरती ओळख करून दिल्या, मिळवून दिल्या. त्याची ओळख, माझी काय ओळख आहे ती तेंडल्यामुळं सुरुवात झाल्या. ॲक्च्युली सचिन अधेमध्ये माझ्याकडे यायचा, ओपीडीमध्ये दवाखान्यात यायचा, आणि तो एक दिवस बोलता बोलता म्हणाला की मी सर तेंडल्या नावाचा सिनेमा केलाय आणि तो स्पर्धेला पाठवलाय, आणि त्या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला, महाराष्ट्र शासनाचे अवॉर्ड मिळाला. म्हणजे त्यांनी पहिल्या अटेम्प्टमध्ये षटकार मारला. आणि ते सगळं होण्याच्या पूर्वी मी त्याला एक मेसेज टाकला होता की तुझे जे कष्ट आहेत म्हटलं ते वाया जाणार नाहीत, आणि तुला हमखास त्याचं यश मिळणार आहे. कारण मी तो सिनेमाबद्दल ऐकून आहे म्हटलं, मी तर बघितलेला नाही आहे सिनेमा, बऱ्याच लोकांनी बघितला म्हणून रिलीजच केला नव्हता. 2018 सिनेमा 2023ला तो रिलीज केला, आणि ज्यावेळेला 2023ला तो सिनेमा रिलीज करायचा त्याला सचिन पहिल्यांदा मायार आला. म्हटलं असं रिलीज करतोय. मला त्याला फेसबुक काय फारसं मी ॲक्टिव्ह नव्हतो, इंस्टाग्राम असेल ट्विटर असेल एवढा काय फारसा ॲक्टिव्ह नव्हतो, पोस्ट टाकत राहायचं. पण तेंडल्या बाबतीत मात्र मी एवढ्या पोस्ट टाकल्या म्हणजे माझ्यातला सगळा लेखक जो काय उरला तो सगळा वापरला. आणि ते एक वेगळी स्क्रिप्ट तयार होऊ शकते हे मला तिथं पहिल्यांदा जाणवलं. म्हणजे तेंडल्याची एक स्क्रिप्ट आणि तेंडल्याच्या प्रमोशनची एक स्क्रिप्ट ते तयार होऊ शकते.
ती स्क्रिप्ट अपसूक तयार झाली. म्हणजे परत मला ते ज्ञान नव्हतं, पण ते तयार होत गेलं आणि मला अंदाज आला की अरे हे फार वेगळं होतं. आणि ती सगळी स्ट्रॅटेजी म्हणजे सुनंदन लेले त्याला प्रेझेंटर होते. सुनंदन लेलेनी पण फार कौतुक केलं. मला डॉक्टर साहेब अरे फार भन्नाट लिहिताय, म्हणजे तेंडल्या बघावा वाटावा यासाठी ते त्याच्याबरोबरच का बघायचं लेख आहेत. आणि मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही एखादी पोस्ट टाकत असताना लोकांना स्क्रोल करायला लागावं, असं नका करू. कारण लोकांना काय होतंय, शॉर्ट बट स्वीट आवडतं. ऑफकोर्स असं नाहीये की मोठ्या लेंदी वाचणारे पण लोक आहेत ना, आणि इंटरेस्टिंग पोस्ट असतील तर वाचतात तो मार्ग वेगळा. पण अलीकडे जमाना कसा आहे, स्क्रोल करतात लोक. मी अशा एक अर्धा ओळी लिहितो की ज्या सगळ्या सार असेल त्याचा, आणि आकर्षक फोटो टाकायचा तिथं मस्त. आणि त्याच्यामुळं खरं तेंडल्यामुळं मला सोशल मीडियावरती चांगली ओळख मिळाली आहे. त्याचाच परिणाम, त्याचाच कॉन्फिडन्स मला परत कस्तुरीसाठी उपयोग पडला. बऱ्याच आल्याड पल्याड वगैरे बऱ्याच चित्रपटांचं मी प्रमोशन करत असताना मला त्याचा फार फायदा झाला. आणि अनेक गोष्टी मी सांगतो. म्हणजे मजेशीर काय झालंय सोशल मीडियाचा, म्हणजे माझे आता जे चित्रपट येत आहेत 2026 मध्ये आता तुमच्या जवळजवळ 9 चित्रपट येत आहेत. ते येत आहेत. आणि म्हणजे त्या सगळ्या चित्रपटात मला काम मिळायचं कारण मला अभिनय येते असं मला वाटत नाही. हा माणूस सोशल मीडियासाठी फार उपयोगाचा आहे, त्यामुळे याला घेऊया. एकदा नाव पडलं की ते होऊन जाईल. हा प्रमोशन करत राहील, आता टेन्शन नाही आपल्याला, याला घेतलं की टेन्शन नाही. मी उपयोगाचा माणूस आहे. म्हणजे मागे एका चित्रपटाचं मी पुण्यात शूटिंग करत होतो. मला मैत्री खात्री बोललं की डॉक्टर साहेब या, एक छोटासा सीन आहे. तो ऍक्च्युली मायक्रो सीन आहे, तो एवढासा आहे तो सीन. आणि मला बोललो होतं आणि म्हणते या सकाळी. मजेशीर गोष्ट अशी की तो सीन सकाळी होता 6 वाजता, लागला रात्री 9 वाजता. दिवसभर मी तिथं बसून होतो. पण तो आनंदाचा भाग होता मला. एक सगळे मित्र भेटले, सगळ्या गप्पा टप्पा झाल्या, दिवसभर तो दिवस आपण काढला होता. आता त्याचा परिणाम असा झाला होता, म्हणजे ऍक्च्युली मी साधा माणूस होतो, एका छोट्याशा रोलसाठी तिथं आलो होतो. पण ज्यावेळेला शूटिंग सुरू झालं त्यावेळेला ट्रॅफिकवाले तिथं आले आणि रस्त्यावर कुणी वाढलं ते सगळ्यांना जामर लावायला सुरुवात केली. मग झालं शोध, अरे ती जामर लावलाय. म्हणजे इकडे अजून नारळ पण फुटला नव्हता, मूर्तचा पहिलाच दिवस. आणि त्याचा मूर्तचा नारळ पण फुटला नव्हता. तोपर्यंत हे झालं की पोलिसांनी आडवाडी सुरू केली, आत माहोल गरम झाला. आणि मग कोणतरी म्हणाला ते काय डॉक्टरांना बोलवा, त्यांची बायको डिपार्टमेंटला मोठ्या पदावर आहे, काय उपयोग होत आहे का बघा. मग मी गेलो आपलं बाहेर, म्हटलं पोलिसांना म्हटलं काय झालं, तर म्हणजे गाड्या हे झाल्या, ह्यांनी काय परवानगी काढल्या नाही गाड्या रस्त्यावर लावायची. ऍक्च्युअली तिथे रेग्युलर शूटिंग होतं, तिथं परवानगी घेऊन गाडी रस्त्यावर लावली जाते. पण अनफॉर्च्युनेटली हे विसरले, त्याची परवानगी काढायची असते ही एक बाजू लक्षात नाही आलं, किंवा त्यांनी केलं असेल त्यांच्या ईपीनं, तरी ते परवानगी मिळायच्या अगोदरच त्यांनी काम सुरू केलं. काही तो किस्सा माहित नाही मला. मग त्या पोलिसाला म्हटलं माझी विनंती आहे ते काढाल का. तो म्हटलं तुम्ही कोण. म्हटलं मी राजेश बनसोड सरांना फोन करू का. ते पुण्याला हे होते ना ट्रॅफिकचं डीसीपी म्हणून काम करायचे. म्हटलं त्यांना आता त्यांचं राजेश बनसोडेंचं नाव ऐकल्यावर त्यांना वाटलं की अरे हे कोणतं ओळखीचं आहे, त्यांना फोन लावायला डायरेक्ट म्हणतोय. मग म्हणाले की सर त्यांना रितसर परवानगी काढायला हवा आणि मग आम्ही जामर काढतो. मग ते पटकन आपले परवानगी वगैरे काढल्या. त्याचा परिणाम असा झाला, मी ऍक्च्युली मायक्रो सीनसाठी आलो होतो. ईपीने अगोदर बोलवून घेतलं, हे क्लॅप सरांच्या हस्ते मारा. माझ्या आयुष्यातला पहिला क्लॅप मी त्या चित्रपटासाठी दिला. त्यानंतर आता मी जेवढ्या चित्रपटात काम करतोय ते एवढंच आहे की हा माणूस उपयोगाचा आहे. आता ऍक्टिंग येते न येते ती पब्लिक ठरवेल, तर हा उपयोगाचा हे प्रोडक्शन वाल्यांना माहिती झालंय. सगळे चित्रपट मला तसेच मिळाले. इंटरेस्टिंग किस्सा आहे. सर तुम्ही आत्ता म्हणालात की तुमच्या मॅडम पोलीस डिपार्टमेंटमध्ये एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करतात. तर एवढ्या उच्चपदस्थ अधिकारी असताना पण मी बऱ्याच वेळेला बघितलंय किंवा ऐकलंय की कुठलेच पोलीस तुम्हाला काही ओळखत नाहीत. तर म्हणजे जसं आता तसं नाही, म्हणजे आता कसं होतं बऱ्याचशाच वेळेला पोलिसांच्या काही गेट टुगेदर होत असतील, पार्टीज होत असतील किंवा बऱ्याचशाच वेळेला एकमेकांना भेटत असतील, तर त्यावेळेला होतं काय की तुम्ही कुठं जाताना दिसत नाहीत किंवा बऱ्याच वेळेला असं घडलंय, म्हणजे जसं तुम्ही आता आयफोनचा किस्सा सांगितलात की तुम्ही पोलिसांचीच पंगा घेताना बऱ्याच वेळेला दिसता की उच्चपदस्थ अधिकारी तुमच्या मिसेस असून सुद्धा तुम्ही पोलिसांशी तसं सौजन्याने वागलं पाहिजे थोडकं. म्हणजे पण वाईट कुठं वागतं, वाईट नाही, पण तुम्ही असा पंगा घेताय की नाही त्यांनाही सुधरत नाही काही. ते कशासाठी आणि का. ऍक्च्युली काय माहितीये का,
मुळात हे जे डिपार्टमेंटची लोक आहेत ते 2 गोष्टीवरच बोलतात. गुन्हे काय झालेत, गुन्ह्याची उकल कशी झाली, त्याची आपल्याला काही घेण्यात येणार. कारण की मुंगी मारली याचे गुन्हे आम्ही केलेत याचे काय पोलीस दखल घेत म्हणजे आमच्याविषयी काही चर्चा होणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे आता मीडियासमोर बोलणं कितपत योग्य आहे माहित नाही, पण तिथं बऱ्यापैकी तू किती श्रीमंत आहे, मी किती श्रीमंत आहे असं चित्रपटाच्या पार्ट्या ज्या असतात तिथं पैशांच्या वरतीच चर्चा होते. आणि चित्रपटाची पार्टी असेल तर ते कलेवर चर्चा व्हायला पाहिजे. बरोबर. पोलीस डिपार्टमेंटची चर्चा असं तिथं जमत असतील तर तिथं तू कोण श्रीमंत कसा आहे, कोण काय ह्याच्यावर चर्चाच व्हायला नाही पाहिजे. चर्चाच नाही व्हायला पाहिजे. बरोबर. माझा तो कम्फर्ट झोन नाहीये. पैसा बोलणं हा माझा कम्फर्ट झोन नाही. मला सांगितलं 2018 प्रॅक्टिस बंद केलं त्या दिवशी मी घरात त्यांना सांगितलं जे काही मी पैसे मिळवले ते मरण्यापूर्वी मला खर्च करायचे. दुखदुख लागून राहिले, अरे आपलं शिल्लक पडलंय आणि मी आता निघालोय. आणि वाईट काय माहितीये का, तो हॉस्पिटलवाला बिल घेऊन येतो, ते 1.5 लाख रुपये तुमचे भरणे आहेत, 2 लाख रुपये भरणे आहेत, किती वाईट वाटतं. अरे मी बेडवर न उठू शकत नाहीये आणि तू बिलच द्यायला लागलास, म्हणजे माझ्या खिशातले पैसे तू काढून घ्यायला लागलाय. बरोबर. या गोष्टीत मला इंटरेस्टच नाहीये आर्थिक गोष्टीमध्ये. ओके. आणि त्यामुळे मला या पार्ट्यांना जाऊ वाटत नाही. ही एक बाजू. दुसरी बाजू, कुठल्याही पार्ट्या असतात, अनफॉर्च्युनेटली आपण वाईट गोष्टी फार स्वीकारायला लागलो. म्हणजे त्यामध्ये जे काय दारू बिरू होते या सगळ्या गोष्टी मला लागू नाहीयेत. बरोबर. लागूच नाहीयेत ते मला. म्हणजे तुम्ही घेतच नाही त्यामुळे लागूचा विषयच नाही. म्हणजे तुम्ही बघितलंच नाही. काय इंटरेस्ट काय म्हणजे इव्हन मी मोठी नाटकं पण केली नाहीत कधी, कारण तिथं म्हणे 4था अंक सुरू होतो. 3ऱ्या अंकानंतर पडदा पडला की 4था अंक सुरू होतो असं चेष्टीनं म्हटलं जातं. खरं पण असेल काय, आणि खरंच आहे. त्या गोष्टीत आपल्याला नशा फिरण्याची आहे, जगण्याची त्याच्यापेक्षा वेगळी नशा काय त्याच्यात जात नाही मी. येस. जसं तुम्ही म्हणालात आता फिरण्याची नशा आहे, मला इकडे तिकडे जाण्याची नशा आहे. तर बऱ्याच वेळेला आता थोडासा पर्सनल प्रश्न आहे, पण बऱ्याच लोकांच्या तोंडातून असं मी ऐकलेलं आहे की अरे तुमचे जे प्रमोद काळे सर आहेत ते स्वतःच्याच कोशात जास्त असतात, स्वतःचा जास्त विचार करतात. मग हे म्हणजे त्यांना पैशाचा आलेला काही गर्व आहे का, त्यांना काही गोष्टी अशा आहेत की आमच्याबरोबर राहायचंच नाही का, आम्ही काही थोडंसं डाऊन मार्केट आहे की आमच्याशी बोलायची इच्छाच होत नाही. मग स्वतःच्या कोशात राहतात म्हणजे नेमकं काय, म्हणजे प्रमोद काळेंबद्दल हा गैरसमज काय आहे लोकांमध्ये? ऍक्च्युली हे खरंच ऐकलेस तू? हो, ऐकलंय नाही मी, नावासहित सांगू शकतो की ही लोक आपल्याला भेटले. फक्त आता मला सोशल मीडियावर रिव्हील नाही करायचे नाव. नाही, पण नंतर एखादा सांग म्हणजे मला माफी मागता येईल. मुळात मी कोशात राहत नाही. मी प्रत्येकाची एक प्रायव्हसी जपायचा प्रयत्न करतो. ओके. आणि माझा स्वभाव होता मी प्रचंड प्रेम करतो. सगळ्यांनीच करायला पाहिजे. आपण निसर्गानं माणसाला निर्माण केलंय म्हटल्यानंतर त्याचे गुण असतील, दुर्गुण असतील. माझ्याकडे काही गुण आहेत, माझ्याकडे दुर्गुण आहेत. मे दुर्गुणच जास्त असतील माझ्याकडे, त्याचा दुसऱ्यांना त्रास होऊ नये याची मी काळजी घेत राहतो. एक. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं माहितीये का, लोक तुम्हाला जज करत राहतात तुम्ही फार कॉन्टॅक्टमध्ये राहिला. मी असं म्हणेन की मैत्री गुणाच्या आधारे व्हायला पाहिजे ना. बरोबर. दुर्गुणावतीनं तुमचा काही खून केलाय का, तुम्हाला मारलंय का, तुम्हाला काय वाईट बोललाय का, नाही ना. मग ते तुम्हाला काय लागू होत नाही. काही वेळेस आपण दुसरेच सांगतात अहो तो असा वागतोय, माझ्याशी नाही ना वागला. ऍक्च्युली खरं सांगू, हा मुद्दा खूप लोकांना समजून सांगितला आणि मुळमुळीत आणि गुळगुळीत झालेला मुद्दा आहे. तरी पण जीव तोडून यासाठी सांगावंच वाटतं की तसं नाहीये. लोकांचे गैरसमज, प्रत्येकाची प्रायव्हसी जपणं फार गरजेचं आहे आणि मी माझा रिस्पेक्ट करणं फार गरजेचं आहे. तुझा एखादा गुण मला आवडत नसेल तर त्याच्या आधारे मी तुझ्याशी मैत्री नाही करू शकत. बरोबर. त्याला माझ्याशी तर त्याच्या आधारे नको करू, पण ज्याच्या आधारे जमतंय त्या याच्यात करू ना. बरोबर. आणखी एक गोष्ट सांगू, समजा तुम्ही जास्त एकामेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला ना आणि काही दुर्गुण का आले तर बऱ्याच वेळा तुमचं गुण डायल्यूट व्हायला सुरुवात होतं. म्हणजे त्यात पाणी घालून जसं पातळ केलं जातं, गुण तुमचे पातळ व्हायला सुरुवात होतात आणि पातळ झालेल्या वस्तू वाहून जातात. म्हणजे गुण वाहून जातो आणि जो दुर्गुण असतो तो तिथं त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट होतो लोकांचा. कोशात वगैरे नाही. मी ज्या लोकांना भेटतो ना बिंदास गप्पा मारतो, सगळ्या गोष्टी. फक्त 3ऱ्या अंकासाठी 4थ्या अंकासाठी थांबत मी उठून येतो. त्यांचा 4था अंक चालू झाला की तुम्ही निघून उठून येतो. मग तुमचं चालू द्या, मला त्याशी काय गेलं नाही. आणि पण दुसरी गोष्ट मला सांगितलं तसं मला ह्याच्यात इंटरेस्टच नाहीये. कले, पर्यटन, जगणं, अध्यात्म ह्याच्याविषयी काय गप्पा मारा. बरोबर. मला आवडेल ते. नाही बरोबर आहे. जसं आपण आता गप्पा मारतोय छान तसं जगायला आवडेल छान. नक्की. आपण सर एक इंटरेस्टिंग किस्सा आहे की लेखन दिग्दर्शन आपण केलेलं आहे
की आपण संचारबंदी चांद्रयान मोहिमेमध्ये मी स्वतः पण काम केलेलं तुमच्याबरोबर. आता म्हणजे सोशल मीडियावर सांगायला मला काही वाटणार नाही की ज्या वेळेला मी हे सगळं करत होतो त्यावेळी मला काही त्यात फारसं काही नॉलेज नव्हतं एकांकिकेबद्दल वगैरे. पण इस्लामपूर म्हणजे आता सध्याचं ईश्वरपूर इथं सगळ्यात पहिल्यांदा जर माझी कला कोणी पाहिली असेल तर ते रवी पावडेकर सर होते. सॉरी डेमोक्रेसी सॉरी या एकांकिकेतनं मी पदार्पण केलं आणि त्या एकांकिकेच्या माध्यमातून मी ज्यावेळी पदार्पण केलं त्यावेळेला थोडा का विना कला गुण वगैरे सगळ्यांनी ओळखला आणि सरांनी मला म्हणजे आता मला सांगायला हे आवडेल की सरांनी मी सोडून एकांकिका जास्त लिहिल्याच नाही त्यावेळेला, की अनिरुद्ध माझ्या एकांकिकेत असावा असा सरांचा अट्टाहास होता. भलेही मला काहीच ज्ञान नव्हतं, सरांनी मला आता म्हणजे त्यावेळेला घेतलं, म्हणजे अगदी सरांची माफी मागायला पण आता कमी नाही की बाबा मला काही नसताना पण तुम्ही घेतलंय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की बाबा मी खूप काही येत होतो असं दाखवत होतो. पण सरांनी ते ओळखलं आणि मला त्या सगळ्या एकांकिकेमध्ये घेतलं होतं. सरांनी मला सोडून कुठली एकांकिका त्यावेळेला केली नाही हे माझं भाग्य मला म्हणावं लागेल. तर त्या आठवणींबद्दल तुम्ही काय सांगाल सर? त्यावेळेचा एक अनिरुद्ध म्हणा किंवा त्यावेळेचा एक निलेश पाटील, त्यावेळेचा समीर शिकलगार, त्यावेळेचा मानतेश निडोणी, जे आपल्या संपर्कात आलेली अशी सुंदर व्यक्तिमत्व होते त्याबद्दल काय सांगाल? तुमचे एक सर पण होते युवराज वाघमारे सर, युवराज वाघमारे सर, त्यांना एका ह्याच्यात घेतलं होतं. ऍक्च्युली अनिकेत ग्रेट माणूस आहे की ज्यानं प्रांजळपणे कबूल केलं की त्याला काही येत नसताना मी घेतलं आणि त्याने माफी मागितली. मी माफी मागतो, मला काही येत नसताना यांनी मागितलं. ऍब्सोल्युटली म्हणजे मी साधं सूत्र आहे आता सुद्धा की तुम्हाला काही येत नाही हा तुमच्यातला पॉझिटिव्ह गुण आहे. हा काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही ते करत राहता. दुसरी गोष्ट मध्ये तुम्हाला येत नाही हा मुद्दा कलाक्षेत्रात नाहीच. मला वेगळं काय येतं, वेगळं काय येतं म्हणजे साऊथचा मी परवा एक चित्रपट ड्यूड नावाचा सिनेमा बघितला आणि पहिल्यांदा बघताना मी तो हिरो बघितला, याला का घेतलाय असं पहिल्या सेकंदाला वाटलं. मोबाईल बंद करताना म्हणजे आता बघायचं नाही हा सिनेमा, दुसऱ्या क्षणी वाटलं की अरे हा आपला हिरो आहे. एवढं छान जे सगळा फ्लो सुरू केला म्हणजे सिनेमा मी दुसऱ्या तिसऱ्यांदा परत बघितला. तो नोन आर्टिस्ट नाही माझ्यासाठी, ते नोन नव्हते काय नव्हते, पण एवढा सुंदर सिनेमा बनवला. तिथं साऊथला मी आता बऱ्याच वेळा साऊथला जातो तर साऊथला मी एक गोष्ट की माणूस तिथला आर्टिस्ट नोन आहे अननोन आहे अशी काय घेणं नाही, त्यांना एवढंच नया काय आहे, नवीन काय आणलं, नवीन काय आणतायत बघा. आता माझे जे तू सांगतो मी बऱ्याच म्हणजे मला वाटतं 100 एकांकिका लिहिल्या होत्या, त्यातल्या बरेच डिरेक्शन करायचं. पण मी सगळ्या जे काय मानतेश निवडणे असेल, समीर शिकरकर असेल, निलेश पाटील असेल, युवराज वाघमारे सर आहेत, माझी बायको असेल, या सगळ्यांचे खरं मनापासून आभार मानतो की मला काही येत नसताना त्यांनी मला शिकण्यासाठी प्रवृत्त केलं. फार ग्रेट गोष्ट आहे की एका माणसाला काहीच येत नाही तरी त्या साथ देणं ही फार ग्रेट म्हणजे ग्रेटच गोष्ट आहे. नाही तेच आहे. एका ठिकाणी मला वाटतं युथ फेस्टिवलला मी अष्टाला आपलं एकांकिका चांद्रयान मोहीम, आणि चांद्रयान मोहीमच्या वेळेस झालं काय की म्युझिकचे पीस ज्यादा वाजले गेले आणि जिथं वाजायला पाहिजे तिथं म्युझिकच शिल्लक राहिलं. त्याचं रिवाइंड घ्यायचं असते आणि ते परत वाजवायचं ते माहित. मला वाटतं मी बेंच वाजवत बसलो काय. चांद्रयान मोहीम अतिशय सुंदर एकांकिका झाली होती की ज्यामध्ये चांद्रयान होतं, सिलेंडर असे लावले होते, बाटल्या बिटल्या घेऊन त्याचे सिलेंडर तयार केले होते चंद्रावर जायसाठी. फार मजेशीर गोष्टी होत्या आणि त्या नाही सर नंतर अनुभवायला नाही मिळाल्या. अतिशय सुंदर त्या वेळेला गोष्टी घडल्या होत्या. नाही अनुभव कसा आहे, भले त्या चुका असतील, जगातल्या सगळ्या चुका ह्या भविष्यामध्ये सांगताना फार इंटरेस्टिंग असतं. ते साहित्य असतं, चुका हे नेहमी साहित्य असतं. अगदी 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 आता जे गप्पा मारायला विषय मिळतो ना त्या चुका मिळतो. सगळं व्यवस्थित झालं असतं तर मी कशाला तुझ्याकडे, तू कशाला मला बोलवतेस. मानतेश निडोणीला चांद्रयान मोहिमेसाठी घ्यायचं होतं आणि त्यावेळेला तो आला होता किंवा तुझ्याकडे पास आहे का वर जायला. पास नाही माझ्याकडे तिकीट आहेत बसची. तो पास विसरला, बसची तिकीट घेऊन आला होता, माझ्याकडे तिकीट येतं, मी आपण वर जाऊ शकतो. आणखी एक किस्सा सांगतो. मी आणि प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगले आम्ही एक पांडुरंगांच्या बद्दल काहीतरी एक एकांकिका आम्ही करत होतो आणि त्यात आता जे कोर्टात हे आहेत क्लार्क आहेत अधिकराव घाडगे ते पण होते. आणि झालं होतं कसं की मी पांडुरंग होतो, विटेवरती उभा होतो आणि चोखा महाराची भूमिका नाही चोखा महाराचा मी भूमिका केली होती आणि प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगले हे पांडुरंग होते असं काय होतं. आणि अधिक घाडगे खाली झोपले होते तिथं. ओके. आणि त्यांना
उठून जायचं होतं मध्ये. तर तो सीन तसा होता. माझे सगळे डायलॉग विसरले. आधी गाडगे खाल्लं बघायला की एकदा म्हटलं ठीक आहे, दुसऱ्यांदा पुढचं आठवलं, दुसऱ्यांदा मी परत तेच म्हटलं, तिसऱ्यांदा परत तेच म्हटलं. शेवटी ते खॉ 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 एवढे खोकायला लागले की त्यांनी खोकून खोकून आमच्या लक्षात आणून दिलं की अरे बाबा तुम्ही तेच 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 घ्यायला लागलाय, मी कधी उठू. मग मला पुढचं स्ट्राईक झालं, अरे आपण रिपीट करायला लागलोय ते बाबाहून काय कळे ना. आणि खरं म्हणजे त्याला आम्हाला कॉस्ट्युमसाठी बक्षीस मिळालं. आम्ही कॉस्ट्युम चांगले केले होते, नाहीतर आम्हाला हाकललं असतं त्यांनी तिथून. सर अजून एक इंटरेस्टिंग किस्सा आहे की जो मला कळाला होता. आपले ज्येष्ठ साहित्यिक राजन खान सर, तर ते एका ठिकाणी म्हणाले होते की डॉक्टर प्रमोद काळे हे एकदम भयानक डॉक्टर आहेत. एकदम भयानक. ते कुठल्या उद्देशाने म्हणाले ते मला माहित नाही, पण ते नेमका काय किस्सा आहे, का म्हणाले होते ते असे? राजन खान सर मला मानसपुत्र मानतात आणि हॅपी आहे की एवढा मोठा. म्हणजे आणखी एक मजेशीर गोष्ट, मी त्यांचं एकही पुस्तक वाचलेलं नाही, पण ऐकून आहे त्यांच्याबद्दल सगळं. पण माझा स्वभाव त्यांचं माझं मॅच झालं आणि आमचं जुळायला लागलं. आम्ही एक सिनेमाच्या प्रीमियरला गेलो होतो, मला वाटतं हा होता घरबंदूक बिर्याणी. घरबंदूक बिर्याणी नागराज म्हणजे गार्गी कुलकर्णी इस्लामपूरचे आहे ना, त्यामुळे आपले संबंध चांगले. आणि नागराज म्हणजे चळवळीत काम करत होते, मी चळवळीत काम करायचं, साहित्य चळवळ चालायचे, तर त्यात थोडीशी आमची ओळख होती. आणि तो कार्यक्रम आम्ही सिनेमा बघून येत होतो आणि सिंहगड रोडला तिथं काय तर ट्रॅफिक जाम झाला. ट्रॅफिक जाम झाल्यानंतर तिथं जो पोलीस होता तो म्हटला त्या बाजूने जायचं आहे तुम्ही. गाडी मी रिव्हर्स घेतो. सगळ्यांना सगळी जाणीव होती की आपल्याला मागं सरकायचं आहे. माझ्या मागं आणखी एक बाई गाडी घेऊन होती. आम्ही 4 व्हीलर मागं शिफ्ट करताना मला रिअर कॅमेरामध्ये ब्लाइंड स्पॉटला तो माणूस दिसला नाही. 30-35 वर्षाची तगडी पोरं, अशी बिल्डर टाईप पोरं, देखणी पान. आणि त्यांची गाडी, त्यांनी ते जे काय ढाण वाजणाऱ्या गाड्या असतात तसली गाडी होती आणि ती थडकली. तो पडला मुलगा. तो आला लगेच फिरून, त्यातला मागचा बिल्डर उतरला आणि त्यानं दारावर नॉक केलं आणि माझी आई बहीण काढायला सुरुवात केली. राजन खान सर मागं, आणि ते माझ्या माहितीप्रमाणे हरी नरकेंच्या मुलींशी बोलत होते, काहीतरी ते गप्पा चालल्या होत्या त्यांच्या. आणि राजन खान सरांचा बॉडीगार्ड माझ्या शेजारी बसला होता. ऍक्च्युली बॉडीगार्ड पहिल्यांदा अस्वस्थ झाला की अरे एवढ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याच्या नवऱ्याला कोणतं आई बहीण काढते म्हटल्यानंतर थोडंसं समजून सांगावं म्हणून तो बाहेर उतरून गेला. आणि मी गाडी बाजूला लावली की बाबा काय झालं, तुझं नुकसान झालं असतं बघावं म्हणून गाडी बाजूला. ट्रॅफिक तोपर्यंत जाम झालं आणि मी गेलो तर ह्यानं हे केलं, त्या पोलिसाच्या अंगावर जायचा प्रयत्न केला. आता तो गार्ड होता, तो सिव्हिल ड्रेसमध्ये असतात ना पोलीस, तो सिव्हिल ड्रेस, त्याच्या अंगावर जायचा प्रयत्न केला. आणि मग राहवलं नाही. मी काय केलं, त्याला एक बुक्की मारली छातीवरती. डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे की कुठं लागू शकेल, कुठं, आणि डिपार्टमेंटची बरं माहिती असल्यामुळे किती मारायचं याचाही अंदाज होता. बरोबर. हा. आणि मला इथं जखम आहे अजून. मी जी फाईट मारली होती आणि त्याचा अत्यंत महागडा गॉगल फुटला. माझ्या समाधानाची गोष्ट, काहीतरी नुकसान केलं त्याचं. आणि त्याला अनपेक्षित होतं की मी असं काय मारेन, आणि दुसऱ्याला पण उचलला आणि फेकायचं एवढंच माझ्या डोक्यात होतं. हे राजन खान सरांनी बघितलं, त्यांनी सोडवासोडी केली, लोक पब्लिक आलं, पोलीस आले आणि सगळे हे केले. तर तो ज्याला मारलो होतो तो गाडी पण टाकून गेला तिथं. त्याच्या लक्षात फारच मारणार ह्याच्यात. आणि मग बसल्या बसल्या ते मला म्हणाले, प्रमोद मला माहित नव्हतं एवढा भयानक डॉक्टर आहे. आणि त्यांनी मग तो किस्सा खूप लोकांना सांगितला, हा वाचवतो मारतो पण हा कसला डॉक्टर, भयानक डॉक्टर आहे, असा तो किस्सा होता. म्हणजे पहिल्यांदा मारतो नंतर वाचवतो, इकडे तुझ्यावर मलमपट्टी करायची. आणि मजेशीर काय माहितीये का, राजन खान सर त्यांना सांगत होते, अरे हा डॉक्टर फार जेंटल आहे बघ, अरे तुमची भांडणं चाललं तरी त्यानं पब्लिकला ट्रॅफिक जाम होणे म्हणून आपली गाडी बाजूला लावून जेंटली आला भांडणं करायला. हे सांग, एवढं जेंटली कोण भांडणं करत. नाही, सुंदर. अजून एक किस्सा आहे सर. म्हणजे आता मी बरेचसेच किस्से तुमच्याबद्दलचे काढलेले आहेत, बऱ्याच मित्रांना पण विचारलेत. एक स्वप्नील जाधव म्हणून तुमचे एक व्यावसायिक भागीदार आहेत, तर त्यांनी मला सांगितलं होतं की फॅक्टरीमधला एक खूप छान किस्सा आहे. म्हणजे फॅक्टरीमध्ये तुम्ही कधीतरी चक्कर मारतात किंवा जातात, तर तो फॅक्टरीमधला एक किस्सा आहे, तो मी ऐकलेला आहे. म्हणजे स्वप्नील जाधवनी मला सांगितलंय, पण तो प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऐकायला आवडेल. साधा किस्सा आहे, नाही साधा जरी असला तरी तो ऐकायचा आहे. नाही, काय झालं होतं, आमची प्लास्टिक अँड पॉलिमरची फॅक्टरी शिराळ्यात MIDC मध्ये, आणि तिथं प्लास्टिक यायचं आणि तिथे त्या बायका सॉर्ट करायच्या. म्हणजे प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार आहेत ते सॉर्ट करायचे. त्या बायकांच्या सोबत बसून काम करत होतो. बरोबर.
ओके. आणि पलीकडेच एक फॅक्टरी आहे, ती मला वाटते आठवत नाही ते कशाची आहे, ती बंद झाली ती फॅक्टरी. तर त्याचं गेट लावलं होतं आणि त्याचा मालक आला होता चांगली आलिशान गाडीतून. तो हॉर्न वाजवायचा, गेट कोणतरी उघडावं म्हणून. गाडी रेस करायचा, हॉर्न वाजवायचा आणि ते कायचं. मग मी काय केलं, कंपाऊंडवरून उडी मारली, त्यांचं गेट उघडलं आणि सर आत या म्हणलं. तर त्यानं मला विचारलं तू कोण? तर म्हटलं मी पलीकडंच असतोय. म्हटलं नाही पण तू इकडे उडी मारून कसं करा, आमची लोक काय मेल्यात का? म्हटलं नाही सर. म्हटलं बराच वेळ झालं तुम्ही गाडी इंधन जाळायला लागलाय. अरे हो म्हणते तू शानपणे शिकवायला लागलास तुम्हाला. कसं आहे, बरमुडा टी शर्ट आणि ते भंगार सेपरेट करणारा मी माणूस. त्यानं म्हटलं काय नाव तुझं? म्हटलं माझं नाव डॉक्टर प्रमोद काळे. भंगार सेपरेट करणार मला डॉक्टर प्रमोद काळे. डॉक्टर असं लावताय का? नाही म्हटलं ही फॅक्टरी पलीकडची माझीच आहे. ओशाळला तो. अरे म्हटलं सॉरी सर, मी लक्षात नाही माझ्या आलं. म्हटलं असं नका ना इंधन जाळू. ऍक्च्युली छोटा किस्सा आहे, फक्त मला एवढंच सांगायचं की इंधन परत मिळणार नाही, ते नका नष्ट करू. ठीक आहे, झक मारून इंधन परत चालत फिरू, पण जे काय पोल्युशन करून जे काय ओझोनचे थर तुम्ही नष्ट करायला लागलाय ते पण भयानक आहे. किस्सा छोटा आहे, पण माझे जेवढा स्टाफ होता 30-35 लोकांना, त्यांना फार आवडले की अरे सर, सरांना ते त्यांनी त्यानंतर पाळायला सुरुवात केली की आपल्या गाड्या जास्त वेळ चालू ठेवायच्या नाही, गरज वाटली तिथं लाईट चालू ठेवायची, नसेल तर बंद करायचे. हे सगळ्या पिढ्यानपिढ्या आपण तेच करत आलो, फक्त पाळत नाही एवढाच प्रॉब्लेम. नाही पाळत नाही सर, कोणीच पाळत नाही. आणि म्हणूनच म्हटलं की तो किस्सा जर सांगितला तर निदान अवेअरनेस येईल. म्हणजे निदान आपल्यामुळं 5-10 लोकांनी जर हे ऐकलं आणि जर करायला सुरुवात केली तर आपण हा जो किस्सा सांगितलाय ह्याचा एक आपला जो काही भावना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या असं म्हणता येईल. आपली चर्चा खूपच रंगत चालली आहे सर खरं म्हणजे, पण वेळेअभावी आपण तुर्तास इथंच थांबूयात आणि आपण पुढच्या भागामध्ये हीच चर्चा कंटिन्यू करूयात.